रिटर्न सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हे चित्त आवडे निरंतर हे चित्त आवडे निरंतर हे मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी हे कौस्तुभमणी विराजित कौसुमाने विराजित कौसुमाने विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर याची ध्यान आवडे निरंतर याची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्वस्व तुका म्हणे माझे हेची सर्वस्व तुका म्हणे माझेचे सर्व सुख तुका म्हणे माझेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान 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 तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा हरि जय हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय जय टाळी वाजवा, टाळी वाजवा. रघुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा 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 हॅलो हॅलो जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय
पाहता लोचनी सुख झाले साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर 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 सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम जय जय राम जय जय राम पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो नियाराते ते का गुंतो नियाराते एका गुंतोनिया राती एका गुंतोनिया राती एका गुंतोनिया राती एका गुंतोनिया राती ऐसे असावे संसार ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसार ऐसे असावे संसारी जोवरे प्राचनाची दोरे जोवरे प्राचनाची दोरे जोवरे प्राचनाचे दोरे जोवरे प्राचनाचे दोरे जोवरे प्राचनाचे दोरे जोवरे प्राचनाचे दोरे वस्ती करा वस्ती आला वस्ती कर वस्ती आला रात काळे उठून गेला रात काळे उठून गेला प्राप्त काळी उठून गेला प्राप्त काळी उठून गेला प्राप्त काळी उठून गेला प्राप्त काळी उठून गेला ऐसे असावे संसार तैसे असावे संसारी ऐसे असावे संसार तैसे असावे संसार जोवरे प्राचनाची दोरे जोवरे प्राचनाची दोरे जोवरी प्राचनाचे दोरे जोवरी प्राचनाचे दोरे जोवरी प्राचनाचे दोरे जोवरी प्राचनाचे दोरे शरणायिका जनार्दन शरणायिका जनार्दन शरणायिका जनार्दन शरणायिका जनार्दन ऐसे असता भय कवन 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 ऐसे असावे संसार तैसे ऐसे असावे संसार असावे संसारी जोवरे प्राचनाची दोरे जोवरे प्राचनाची दोरे जोवरी प्राचनाचे दोरे जोवरी प्राचनाचे दोरे जोवरे प्राचनाचे दोरे जोवरी प्राचनाचे दोरे हरी विठोबा रकुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रकुमाई 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 विठोबा रखुमाई
पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी 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 उतरते पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी 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 उतरते ते का गुंतून राहते ते का गुंतून ते का गुंतून राहते राहते तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाचे दोरे जोवरी हा जोवरी 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 जोबरी 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 प्राचनाची दोरी जोबरी प्राचनाची दोरी जोबरी प्राचनाची दोरी जोबरी प्राचनाची दोरी जो
प्राचनाची दोरी प्राचनाची जोवरी प्राचनाची दोरी प्राचनाची दोरी जोवरी 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 प्राचनाची दोरी जोवरी जोवरी प्राचनाची दोरी जोवरी प्राची दोरी जोवरी प्राचनाची दोरी जोवरी जोवरी प्राचनाची दोरी जोवरी जोवरी प्राचनाची दोरी जोवरी प्राचनाची दोरी प्राचनाची दोरी दोरी तैसे आसावे संसारी तैसे आसावे संसार असावे संसार विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय विठ्ठल 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 पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती ते का गुंतनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी वस्तीकर वस्ती आला प्राप्त काळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी शरण एका जनार्दन ऐसे असता भयकवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी
महायोग पीठे तटे भीमरत्यम परम कुंडलिकाय धातुनेंद्रे समागत तिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपा दान गदजा विस्तारो त्यांच्या कृपा दान गदजा विस्तारो दुसरी चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारो हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण करू प्रथम नमन दुसरे चरण सदाचिया सदाचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कटेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हे जीवन दुसरी चरण श्री गुरूंची ते नमस्करून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पंढरीच्या देवराया दंडवट तुझे पाया सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आहो स्वामी तुकया देवा यावणी करावा अभेरू विठ्ठल विठाला 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 ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय विठाला 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 पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेकरिता विठ्ठल विठाला 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 अभंग माझ्या नाथ बाबांचा आहे. उपदेशपर प्रकरणातील असून या अभंगामध्ये नाथ बाबा सर्वसामान्य माणसांना ह्या जड जीवांना उपदेश करत सांगत असताना नाथ बाबा सांगतात ह्या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर राहायचं कसं नाथ बाबा सांगतात पक्ष्यांप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करा. मालक पक्ष्यांना दाणे टिपण्याकरता अंगणामध्ये दाणे टाकणारे दाणे टिपण्याकरता पक्षी अंगणामध्ये उतरतात चोचीमध्ये बसतील एवढे दाणे टिपावे आणि भर दिशी आकाशामध्ये उडून जावं. राहिलेल्या दाण्याविषयी कुठल्याही प्रकारची इच्छा नाही आकांक्षा नाही लोभ नाही. नाथ बाबा सांगतात जीवनामध्ये आल्यानंतर राहायचं कसं पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती पक्ष्यांप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करा. ते या आयुष्यामध्ये आल्यानंतर कुठल्याही गोष्टीमध्ये गुंतून राहत नाही. नाथ बाबा समजला मला पण राहायचं कुठपर्यंत नाथ बाबांनी सांगितलं जोपर्यंत आयुष्याचा दोर बळकट आहे ना तोपर्यंत इथं राहता येतं. ज्या दिवशी आयुष्याचा दोरा तुटेल ना त्या दिवशी मात्र जावंच लागतं. महाराज सांगतात राहायचं कुठपर्यंत तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी. आयुष्याचा दोर बळकट आहे तोपर्यंत इथं राहता येतं. समजलं नसेल तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये नाथ बाबा उदाहरण देऊन सांगतात वस्तीकर वस्ती आला प्राप्त काळी उठून गेला. एखादा वस्तीकर एखादा वाटसुरे आपल्या गावामध्ये राहण्याकरता मुक्कामाकरता आलेला आहे. मुक्कामाची राहण्या खाण्याची चांगल्या प्रकारची सोय झाली. कितीही चांगल्या प्रकारची सोय झाली तरी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जाणं त्या वाटसरूचं काम आहे. महाराज सांगतात जीवनामध्ये
कितीही चांगल्या प्रकारचं जीवन जगा, पण ज्या दिवशी जेव्हा आयरे बोलावा हरी का छोडके सबको जाना पडेगा. महाराज सांगतात ज्या दिवशी भगवंत बोलवेल त्या दिवशी जाणं हे अटळ सत्य आहे. मग त्या दिवशी आपल्याला जावंच लागतं. राहायचं कुठपर्यंत? महाराज सांगतात आयुष्याचा दोर बळकट आहे ना, तोपर्यंत राहण्याचा प्रयत्न करा. पण राहायचं कसं? वस्तीकर वस्ती आला, प्राप्त काळी उठून गेला. एखाद्या वस्तीकराप्रमाणे वाटस्वरूपप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करा. आणि जीवन जगत असताना राहायचं कसं? ठेविले अनंती तैशीची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. महाराज सांगतात देव ठेवेल त्याप्रमाणे राहायचं, समयासी सादर व्हावे. देव ठेवील तैसीची राहावे. ह्या जीवनामध्ये काय करा? जास्त अठ्ठास करण्याची गरज नाही. फक्त काय करा? 28 युग झालं विटेवरती विश्वाचा बाप उभाय ना, त्या पंढरीश्वरता पडवंगाला तुम्ही शरण द्या. नाथ बाबा भगवंताला आम्ही शरण गेल्यानंतर काय होईल? नाथ बाबा सांगतात जन्म मरणाचं कायमचं दुःख नाहीसं होईल. जन्म मरणाची कायमची भीती आपल्या आयुष्यामधून निघून जाईल. पण काय करा? शरण एका जनार्दन आईसे असता भयकवन, तैसी असावे संसारी जोरी प्राचनाची दोरी. विठ्ठल 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 झाला अभंगाचा सरळ तर थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, आज आपल्या गावामध्ये कैलासवासी नंदू बनशीलाल परदेशी या काकांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेला हा एक दिवसीय नामयज्ञ कीर्तन सोहळा. महाराज सांगतात पिंडपदावरी दिला आपुलिया करे, माझे झाले गयावर जे फिटले पितरांचे ऋण. पितरांच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता ह्या परिवारानं पितरांच्या ऋणामधून मुक्त होता यावं, बापाच्या आठवेला कुठेतरी उजळा भेटावा, बापाच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता ह्या परिवारानं आयोजित केला आजचा सोहळा आहे. बरोबर 1 वर्षापूर्वी काकांचं तुमच्या आमच्यामधून जाणं झालं. महाराज सांगतात ईश्वरी सत्यपुढं तुमचा आमचा कुठल्याही प्रकारचा वेला चालत नाही. ज्या दिवशी भगवंत बोलवेल त्या दिवशी जाणं हे अटळे, मरण हे अटळे, अमरस कोणीही नाही. जगाचा विचार केला तुमच्या आमच्या हातामध्ये काहीच राहिले नाही. जे काय आहे ते भगवंताच्या हातावरती आहे. सगळी सत्ता त्याची आणि या सत्तेवरती आपल्याला राहता येतं. कुणाला किती दिवस राहायचं, कुणाला कुठल्या दिवशी घेऊन जायचं हे भगवंताच्या हातात आहे. महाराज सांगतात तुमचा आमचा कुठल्याही प्रकारचा वेला चालत नाही. याच्या मनात आल्यानंतर ती गोष्ट घडत असते. तुकोबाऱ्या सांगतात आले देवाजीच्या मना तेथे कोणाची चालेना. ईश्वरी सत्तेपुढं तुमचा आमचा कुठल्याच प्रकारचा वेला चालत नाही. ह्या नेमाप्रमाणे बरोबर 1 वर्षापूर्वी नंदू काकांचं तुमच्या आमच्यामधून जाणं झालं. त्यांच्या पाठीमागे असणारे त्यांची मुलं असतील, पत्नी असतील, गोड असा असणारा हा परदेशी परिवार. ह्या परिवारामधून बरोबर 1 वर्षापूर्वी आधाराचा खांब गेला निकडून खाली. सुना सुना राजवाडा. काय वेळ आली कुटुंबाचा एक प्रमुख असणारा, कुटुंबाचं पालन पोषण करणारा, कुटुंबाची सगळी धुरा याच्या खांद्यावरती आहे असा असणारा एक निष्ठावंत असणारा एक बाप तुमच्या आमच्यामधून 1 वर्षापूर्वी निघून गेला. बाप निघून गेल्यानंतर काय अवस्था होती? ज्याच्या जीवनातला बाप निघून जातो त्याला विचारा. याच्या जीवनात बाप आहे तोपर्यंत किंमत कळत नाही, गेल्यानंतर किंमत कळाल्याशिवाय राहत नाही, समजल्याशिवाय राहत नाही. तो बाप आहे. बाप आपल्याला कधी समजणार नाही, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आहे तोपर्यंत नाही त्याची किंमत कळत, पण ज्या दिवशी निघून जाईल ना त्या दिवशी एक एक क्षण 1-1 वर्षाप्रमाणे गेल्यासारखा वाटतो. आणि पदोपदी क्षणोक्षणाला आपल्याला आपल्या बापाची आठवण येत असते. होता तोपर्यंत आपण 2 शब्द गोड कधी बोललो नाही. बापाने हाक मारली पण आपण ओव देऊन मागे कधी ओढून पाहिलं नाही. पण आज तेच कान बापाने हाक मारण्याकरता आतुर झालेत आपले. असं वाटतं बापाने लगेच फोन करावा. आणि आपण बाबांशी फोनवर बोलण्याकरता 1 वर्ष झालं हा परदेशी परिवार तरसतोय का? कुठून तरी एखादी काहीतरी जादू व्हावी, क्षणामध्ये आमच्या बापानं धावत यावं. अरे मी रस्ता चुकलो होतो, कुठल्या तरी गावाला गेलो होतो, 1 वर्ष तुमच्यापासून दूर राहिलो, पण माझ्या माणसांपासून राहणं आता मला शक्य होत नव्हतं. कसा बसा तुमचा तपास करत करत इथपर्यंत आलो. तो बाप आहे. तो बाप निघून गेल्यानंतर किंमत कळत असते, आहे तोपर्यंत किंमत कळणार नाही. असा असणारा एक निष्ठावंत आपल्या मुलांवरती प्रेम करणारा एक बाप तुमच्या आमच्यामधून निघून गेला. बाबांना अजून 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता, ऋणामधून मुक्त होत असताना बापाच्या आठवड्याला उजळा भेटावा, बापाच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता ह्या परदेशी परिवारानं आयोजित केलेला हा 1 दिवसीय नाम यज्ञाने कीर्तन सोहळा.
विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल 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 ह्या परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेले तुम्ही सगळे श्रोते सज्जन माईबाप उपस्थितांच्या चरणाला स्पर्श करून कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करीत असताना ज्यांची गोड आज गायनाची साथ आहे ते आमचे गुरुवारी हरिभक्त परायण पांडुरंगजी महाराज सातपुते बाबांची गोड उपस्थिती आहे. त्यांच्याही चरणावरती वंदने. त्यांना गोड साथ करण्याकरता आमचे युवा कीर्तनकार हरिभक्त परायण शुभमजी महाराज यादव दादांची गोड उपस्थिती. तसेच युवा कीर्तनकार हरिभक्त परायण आमचे समर्थ दादा साळुंके. तसेच युवा कीर्तनकार माझे जिवलग मित्र हरिभक्त परायण महेशजी महाराज शिंदे दादांची गोड उपस्थिती. विनेकरी बाबा आहेत गावातील पंचक्षी सर्व टाळके वृंद. मृदुंगाची गोड साथ करण्याकरता आमचे जिवलग मित्र मृदुंग सम्राट हरिभक्तपरायण सौरभजी महाराज उकले दादांची गोड उपस्थिती. त्यांच्या प्रकारे गोड प्रकारचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. ते आमची सिस्टीम आले ऑपरेटिंग करण्याकरता अक्षय दादा आहे. त्यांच्या चरणावरती वंदन करतो. आणि हा सगळा पूर्ण कीर्तनाचा सोहळा आजच्या दिवसाचा कीर्तनाचा हा कार्यक्रम आपल्याला लाईव्ह बघता येईल किंवा यूट्यूबवरती कधीही आठवण झाली तरी बाबांचं नाव टाकलं किंवा माझं नाव टाकलं तर यूट्यूबवरती आपल्याला हे कीर्तन पुन्हा पुन्हा पाहता येईल. असं प्रक्षेपण करण्याकरता महाराष्ट्रामध्ये एक गोड असं असणारं नाव, एक मोठा असा असणारा चॅनल आहे ओम साई क्रिएशन. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा असणारा हा यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला वारंवार हा कीर्तन पाहण्याचा आनंद घेता येईल. शूटिंग करण्याकरता आमचे रोहित दादा आहेत. त्यांच्याही चरणावरती वंदन करतो. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही संप्रदायाच्या नियमाप्रमाणे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल 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 विठ्ठल. बाबांना जाऊन आपल्यामधून 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता परिवारानं केलेला हा अट्टहास आहे. महाराज सांगतात इथं राहण्याकरता कोणीही येत नाही. जन्माला येतो त्याला जावंच लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचे राड गडग सतत घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालूच राहतं. ह्याचं वर्णन करत असताना कैवल्य सम्राट चक्रवर्ती माऊली माशो ज्ञानोबा आहे आपल्या ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये गोड वर्णन करतात. महाराज सांगतात उपजले ते नासे नासले ते पुनरपी दिसे हे घटी काय यंत्र जैसे परिभ्रमे का. निर्मिती झाली संपुष्टात येणं हा निसर्गाचा नियम आहे. जन्माला आलो कधी ना कधी जायचं. एखादी गोष्ट तयार झाली संपून जाणारे. निर्मिती झाली संपुष्टात येईल. कधी ना कधी तुम्ही आम्ही जन्माला आलो. मरण हे आटळे आमर असं कोणीही नाही. भरणी विकत घेतली झाकण विकत घेण्याची गरज पडत नाही. जन्माला आलो नव्याने मृत्यू मागण्याची गरज पडत नाही. जन्माला आल्यानंतर मृत्यू हा आटळ आहे. काय ह्याचं गोड वर्णन करत असताना संतांनी सांगितलं मौत से किसी से क्या रिश्तेदारी है, मौत से किसी से क्या रिश्तेदारी है, आज तेरी तो कल मेरी बारी है. अरे आज एक गेला उद्या दुसरा जाणारे परवा तिसरा जाणारे. माऊली सांगतात आजा मेला पंजा मेला बाप वशना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसाची झाला. का इथं राहण्याकरता कोणीही येत नाही. तो कोबऱ्या सांगतात तिथे उरण नाही आले अवतार एर ते पामर जीव किती. कबीरदास महाराज सांगतात जब ऐरे बुलावा हरी का छोड़ के सबको जाना पड़ेगा. महाराज सांगतात जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. तू लाख हिफाजत कर ले लाख करे परवाही उड़ जाएगा एक दिन पंची रहेगा पिंजरा खाली. कधी ना कधी हा शरीर रूपी पिंजरा इथंच राहील. ह्याचा राम निघून गेल्यानंतर आपल्याला कोणीही विचारत नाही. काय सायकल चालू तोपर्यंत रस्त्यावरती चालणार आहे. सायकल चालू तोपर्यंत रस्त्यावरती चालते. ज्या दिवशी सायकल पंक्चर होईल लोक सायकल लगेच भिंतीला लावून ठेवतात. मला वाटतं भगवंतानी बनवलेली 1.5 हाताची सायकल आहे. ह्याच्यात राम नावाची हवा भगवंताने भरली. ती हवा आहे तोपर्यंत माणूस चालतं बोलतो. ज्या दिवशी त्या भगवंताच्या मनामध्ये येईल ना त्या दिवशी भगवंत त्या शरीरात ती हवा काढून घेतो आणि सायकल पंक्चर झाल्यासारखी लोक माणसाचा बुद्धा भिंतीला लावून ठेवतात. का आहे तोपर्यंत प्रेम करण्याकरता जग आहे हो. गेल्यानंतर आपल्याला कोण विचारलं. आहे तोपर्यंत सगळेच माझं 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 म्हणण्याकरता तयार आहेत. पण कुठपर्यंत मशानभूमीपर्यंत सगळेच माझंच म्हणतात. पण तिथनं पुढचा प्रवास मात्र एकट्याला करावा लागतो. का जगाचा विचार केला जगात तुमचं असं काहीच नाही. आपल्या स्वतःच्या मालकीचं असं काहीच नाही. का येताना सोबत काही आणलं नाही जाताना काही घेऊन जायचं नाही.
सुभाषितकार सांगून गेले बघा, जीवन जगत असताना विचार केला, येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान करू भल्या माणसा, अरे येताना सोबत काय आणलं नव्हतं, जाताना सोबत काय घेऊन जायचं नाही, आणि मधलं कमवलेलं गबळ आपल्या बापाचं नाही, मग लोक एवढा अठ्ठास करतात कशा करतात? येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येते मनुष्याचे काय आहे, येते मनुष्याचे काय आहे, देह आहे काळाचे तन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, काय आहे. महाराज सांगता, देह हे काळाचे धन कुबेराचे. हा शरीराचा असणारा देह आहे ना, हा देह तुमचा नाही हो. भगवंताने 3.5 हाताचा उसना असलेला हा देह, पंचमहाभूताचा उसना आणलेला, कधी ना कधी त्याला परत करायचा आहे. का कधी ना कधी हे शरीररूपी असणारं मातीमूल कधीतरी होऊन जाईल. जिथून घेतलं तिथं परत समर्पित करावं लागतं. पंचमहाभूताचा उसना आणलेला देह हा तुमचा आमचा नाही. देह तव आणीला पाचाचा उसना, शेकीच्याचा त्याला देणे लागे, देणे लागे. देह तव आणीला पाचाचा उसना, शेकीच्याचा देणे लागे, देणे लागे, देणे लागे. महाराज सांगतात, हा पंचमहाभूताचा उसना आणलेला देह हा कधी ना कधी त्याला परत करावाच लागणार आहे. आपला नाही, हा आपल्याला फक्त भगवंतानी वापरण्याकरता दिला आहे, काही दिवसाकरता दिला आहे. आपण सहज सांगून जातो बघा, भाडोत्री घर आणि खाली कर, कधी मालक सांगल आणि कधी खाली करावं लागेल हे माहिती नाही. हे दिलेलं घर हे आपलं स्वतःचं नाही, भाडोत्री आहे. ह्याचा मालक आहे ना, तो 28 वर्ष झालं विठेवरती उभा राहिलाय, तो पंढरीश्वरता पडंग, त्याच्या सत्तेवरती हे जग चालतं बाबा. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, झाडाचं पान हलण्याची सत्ता सुद्धा त्या भगवंताची चाली. हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी तू हरिवीन. माझा सांगतात, त्याच्याशिवाय काहीही करता येत नाही. सगळंच असेल तर त्याच्या सत्तेवरती हे जग चालतं. असा असणारा पंढरीश्वराचा पांडुरंग आहे, तो विश्वाचा मालक आहे. तो पांडुरंग परमात्मा ज्याच्या सत्तेवरती हे जग चालतं. तुमचं असं काहीच नाही. येताना आपल्याला काही आणता आलं नाही, जाताना काही घेऊन गाता आलं नाही. मग मधलं कमवलेलं गबड आपलं नव्हतं. एवढा अठ्ठास कशा करता केला? तेवढा अट्टाच भगवंता करता केला असता तर कुठंतरी आपल्याला सुद्धा देव भक्त भेटला असता. कुठंतरी आपलंही जीवन सार्थक असतं. पण आपण भगवंताचं वेळ लावून घेतलं नाही त्या गोष्टीमध्ये गुंतून गेलो आणि आहे ह्या जीवनाचं वाठोळं करून घेतलं. माणसाने जीवनाला अर्थ ठेवला नाही. का असे नश्वर जगावरती, ह्या नश्वर शरीरावरती कधी ना कधी हे मातीमूल होणारं शरीर आहे, ह्याच्यावरती लोक प्रेम करतात. हे नासका कुचका असणारा देह कधीतरी मातीमूल होईल, कधीतरी संपून नाही. तुमचं असं काहीच नाही. तुम्हाला वाटतं फक्त हा माझा तो माझा, फक्त म्हणायचं. तुमचं असं कोणीच नाही. का आमचे चोकोबाऱ्या सांगतात, नाही कुणाची कुणी, नाद बाबा सांगतात, नाही कुणाची कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या, माझे माझे म्हणून. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाची, सगळे सोयरे, मेल्यावरती सर्व राहिले तुटतील धागे दोरे. जगाचा विचार केला, तुमचा असं काहीच नाही. का जगाचा विचार केला, आपलं असं काही नाही. आपल्याला फक्त म्हणावं लागतं, हे माझं माझं, कुठपर्यंत, मशानभूमीपर्यंत जाण्यापर्यंत. तिथपर्यंत लोक आपल्या सोबत आहे. ज्या दिवशी सरणावरती झोपवलं जातं आणि डाग दिला जातो, त्या दिवशी कितीही माझं म्हणणारा असू द्या, 5 पावलं तो माणूस मागं सरल्याशिवाय राहत नाही. तिथं स्वार्थ निर्माण होतो. का कधी मशामध्ये गेल्यानंतर एक गोड वाक्य लिहिले, ते वाक्य कधीतरी वाचत जा आणि ते वाक्य वाचल्यानंतर त्या वाक्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न बघा, वागण्याचा प्रयत्न करा. तुमचं जीवन सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही. ते वाक्य इतकं गोड लिहिलं होतं, मंजिल तो तेरी यही थी, वक्त गुजर गया यहाँ आते आते. मंजिल तो तेरी यही थी, वक्त गुजर गया यहाँ आते आते. क्या मिला तुझे इस दुनिया से, आपनों ने ही जला दिया जाते जाते, आपनों ने ही जला दिया जाते जाते. काय अरे किती फिरलास रे,
एवढं फिरून फिरून कंठावून गेला, पण शेवटी तुला माझ्याच पशी यायचं होतं. या सगळ्या दुनियेला माझं माझं म्हणत बसला, प्रत्येकावरती प्रेम करत बसला. काय मिळालं तुझ्या दुनियापासून? अरे स्वतःच्या मुलानं स्वतःच्या हातानं अग्नी डाग दिला, आणि सुंदर असणाऱ्या देहाची माती मोल असणाऱ्या राख रंगोळी तुझ्या देहाची केली. कोण तुझं आहे? जगात तुझं कोणीच नाही. कोण जर असेल ना, तू का म्हणे तुझं सोडविना कोणी? एका चक्रपाणी वाचून या. तुला सोडवणारा कोणीही नाही. तू फक्त म्हणणारे बायको माझी, मुलं माझी आहेत, सगळे माझे आहेत, पण काही नाही. वेळ आल्यानंतर काय होतं, सगळी जागची जाग्यावरती राहतात. एकट्याला फक्त माणसांच्या गर्दीमधून भगवंत घेऊन जातो. चोकोबाऱ्या सांगतात, टाकून पळती रांडापुरे, अंती होती पाठमोरे. सुखाच्या क्षणाला कुणीही नाही. सुखाच्या क्षणाला सगळेच आपल्याला उपभोगण्याकरता आहेत, पण ज्या दिवशी आपल्यावरती वेळ येते त्या दिवशी जगात आपलं असं कुणीच नसतं. काय अवघे सुखाचे सांगाते, कोणी कामा नाही अंती. महाराज सांगतात, सुखाच्या क्षणाला सगळे, दुःखाच्या क्षणाला मात्र आपल्या बाजूने बोलण्याकरता, आपली बाजू मांडण्याकरता ह्या जगात कुणीच नाही. नाही या जगामध्ये कोणी राहिलं, मग माझं म्हणून कशाला गुत्ता? माझं म्हणल्यानंतर प्रेम चिकटतं, माया उत्पन्न होते. त्या व्यक्तीपासून, वस्तूपासून दूर जाणं माणसाला कठीण होतं. आणि मग चोकोबाऱ्या सांगतात, जीवनाचा अर्थ समजत असताना ज्या ठिकाणी माझं म्हणाल त्या ठिकाणी फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. चोकोबाऱ्या सांगतात, चोका म्हणे फजित खोर, माझे माझे म्हणती घर. ज्या दिवशी माझं म्हणाल ना, त्या दिवशी फजिती किंवा दुःख पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. पण जीवनाचा विचार केला, जीवनात तुमचं असं काहीच नाही. काय नाही काही तुमचं असं. अरे आपल्याला आनंद झाला आणि दुःख झाला तर लोकांना काही फरक पडत नाही. तोंडावरती गोड बोलणारे लोक भरपूर आहे, पण आपण ज्या गर्दीमध्ये असतो ना, 4 लोक आपल्याविषयी गोडच बोलतात, पण आपण 4 पावलं पुढे जाऊन बघा, आपल्या पाठीमागं गोड बोलण्याकरता कोणीच तयार नाही. नाही, आपल्या पाठीमागं आपल्याला नावच ठेवणारे, आपली निंदाच करणारे, आपल्या जवळ तर चांगलं बोलण्याकरता सगळे आहेत, पण आपल्या पाठीमागं काय बोलतील हे आपल्याला सुद्धा कळणार नाही. म्हणून लोकांचा विचार केला, लोकांमध्ये जास्त गुंतून राहू नका. माझं माझं म्हणत बसू नका. ह्या जीवनाचा विचार केला, जीवनात काहीच अर्थ राहिला नाही. बघता बघता माणसाचा प्राण जातो. अरे ठेस लागलेला माणूस पाय घसरून पडला, क्षणात माणसाचा प्राण निघून जातो. काही जीवनामध्ये अर्थ राहिला नाही. पाण्याच्या बुडबुड्यासारखा माणसांचा देह झालाय. आता दिसणारा माणूस उद्या बोलण्याकरता दिसेल का नाही माहिती नाही. आज बोलणारा माणूस उद्या बोलण्याकरता राहील का नाही माहिती नाही. अरे आज दिसलेला माणूस 5 मिनिटांनी आपल्याला बोलेलच ह्याची आपल्याला गॅरंटी नाही. कारण जगाचा विचार केला तर ही मरणाचं जे षड्यंत्र आहे, हे मंत्र यंत्राचा विचार केला, हे मरण बाबा आपल्या हातामध्ये नाही. ते कधी कुणाला येईल आणि कधी घेऊन जाईल ह्याची आपण कल्पनाच करायची नाही. कोण्या दिवस येईल कसा नाही देहाचा भरवसा. कुठला दिवस शेवटचा ठरेल, कुठला तास शेवटचा ठरेल, कुठला क्षण शेवटचा ठरेल हे आपल्याला सुद्धा कळणार नाही. काय मग जीवनाचा विचार केला तर जीवन किती हे आपल्याला माहिती नाही. मग ह्या जीवनामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. एकमेकांशी प्रेमाने बोलून घ्या, एकमेकांशी प्रेमाने वागा. काय माहिती आज आपण आहे, पुढच्या 8 दिवसात राहील का नाही, नाही ना माहिती. बरं इथनं पुढे 8 दिवस आपण सगळे जगणार आहे अशी कुणाला गॅरंटी का आहे? का कुणाला गॅरंटी? कोणीही सांगू शकत नाही की महाराज इथनं पुढे 8 दिवस मी जगणारच आहे. अरे 8 दिवस आपण जगणार आहे अशी गॅरंटी आपल्याला नाही. पण 28 दिवसाचा 349 रिचार्ज आपण मोबाईलला मारतो. आपला किती कॉन्फिडन्स आहे? हा नाही ना. 28 दिवसाचा रिचार्ज मारला, रिचार्ज मोबाईलमध्ये तसाच राहील, पण मोबाईल ऑपरेट करणारा निघून जाईल, नाही राहणार तो. मोबाईलची चार्जिंग संपली ना, चार्जिंग करण्याकरता त्या मोबाईल सोबत एक पिन येते आणि त्या पिनानं चार्जर करता येतं. अरे स्विच ऑफ झालेला मोबाईल चार्जिंग केल्यानंतर पुन्हा उघडला जातो. हा 3.5 हाताचा भगवंतानी बनवलेला मोबाईल आहे ना, हा एकदा स्विच ऑफ झाला ना बाबा, पुन्हा चार्जिंग करण्याकरता भगवंतानी पिन उपलब्ध केली नाही. मग जोपर्यंत बॅटरी फुल आहे ना, जोपर्यंत अंगामध्ये तारंग आहे तोपर्यंत काय करा. महाराज सांगतात, नको जाऊ देऊ भंगा, गात रे माझे पांडुरंगा. देवा जोपर्यंत या कुडीमध्ये प्राण आहे ना, तोपर्यंत भगवंताची भक्ती मला करती यावी. जव हे सकळ सिद्ध आहे, चालावया हात आणि पाय, तो तीर्थयात्री जाये चुकू नको. जोपर्यंत अंगामध्ये तारंग आहे ना, तोपर्यंत भक्ती करून घ्या. काय माहिती उद्या कुठला दिवस कसा होईल आणि कुठल्या दिवशी भगवंत घेऊन जाईल हे तुम्हाला मला सुद्धा सांगता येणार नाही. का जगाचा विचार जास्त करू नका, लोकांचा विचार जास्त करू नका. अरे नावं ठेवण्याकरता सुद्धा लोकच आहे आणि चांगलं म्हणण्याकरता सुद्धा लोकच आहे. मी नेहमी कीर्तना सांगत असतो, जन्माला आपण जर आलो तर आपण जन्माला आल्यानंतर ना अख्ख्या गावाला आनंद होतो, ह्याच्यात नवल नाही. एखाद्या घराण्यामध्ये मुलाचा जन्म झाला तर सगळ्या लोकांना आनंद होतो.
मग तसं आपण जन्माला आल्यावर जगाला आनंद झाला ह्याच्यात नवल नाही, आनंद होणार आहे. पण आपण निघून गेल्यानंतर लोकांना आनंद होता कामा नये. आपण निघून गेल्यानंतर लोकांना वाईट वाटलं पाहिजे, तेव्हा कुठेतरी जगण्याचा अर्थ आपल्याला समजला. असं तो का म्हणे ये का मरण्याची सरे, तो का म्हणे ये का मरण्याची सरे, उत्तमाची बोले कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे. तो का म्हणे मरण्याची सरे, तो का म्हणे का मरण्याची सरे, उत्तमाची बोले कीर्ती मागे, उत्तमाची बोले कीर्ती मागे. तो का म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती तुका मागे. म्हणे का मरण्याची सरे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे. महाराज सांगतात, तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. ऐका, जन्माला आल्यानंतर आनंद सगळाच होतो, पण आपण गेल्यानंतर आनंद झाला नाही पाहिजे. ह्याचं वर्णन करत असता कबीरदास महाराजांनी गोड सांगितलं बघा. कबीरदास महाराज सांगतात, कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे. कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, अरे ऐसी करनी कर चले हम हसे जग रोए. कबीरदास महाराज सांगतात, जन्माला आल्यानंतर आपण जन्माला आल्यानंतर एकटाच पट्ट्या रडत होता, आपण जन्माला आलेल्याच्या आनंदात अख्खा समाज हसत होता. बरोबर आहे. आपण जन्माला आल्यानंतर बाळ एकटंच रडत असतं, पण मुलगा झाला मग अख्खा समाज आनंदामध्ये हसत असतो. महाराज सांगतात, ऐसी करणे कर चले, असं जीवन जग. अरे उद्धप्त काळाने एखाद्या दिवशी जावं लागलं, इहलोकीचा प्रवास संपून आपण ज्या क्षणाला जाईन ना, आपण गेल्यानंतर आपल्या गेल्याची बातमी समाजाला कळाली, तर समाजातल्या लोकांच्या कानावरती आपण गेल्याची बातमी कळली ना, तर त्या माणसाच्या मनाला कुठंतरी दुःख झालं पाहिजे, त्याला आनंद होता कामा नये. आपण जीवन जगत असताना असं जीवन जगा. आपण मेल्यानंतर चार लोकांनी असं म्हणायला पाहिजे, अरे माणूस चांगला होता, लवकर गेला तो, असं म्हणलं पाहिजे. पण माणूस मेल्यानंतर लोकांनी असं म्हणायला नको, बरं झालं ब्यात गेली. असं जर जीवन जगत असाल, मला वाटतं घरी गेल्यावर फाशी घेतली तरी हरकत नाही. काय करायचं उद्या जगण्याला नाही ना. महाराज सांगतात, गेले दिगंबर ईश्वरी होती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. कसं राहायचं, तो का म्हणे का मरण्याची सरे, पण उत्तम चिवरे कीर्ती मागे. अरे कीर्ती रूपानं जिवंत राहता येतं, तसं राहण्याचा प्रयत्न करा. माझे संत 700 वर्ष झालं निघून गेले, पण अजून कीर्ती रूपानं आहे असे समाजाच्या मनावरती अधिराज्य करतायत, जिवंत आहेत. कारण का, महाराज सांगतात त्यांची कीर्ती अशी आहे. 750 वर्षापूर्वी एक महाराष्ट्रामध्ये महान क्रांती झाली आणि 22 वर्षाच्या एका मुलानं संजीवन समाधी घ्यावी. महाराज सांगतात, हे विश्वची आहे माझे घर, ऐशी मती जयासी शिर असे म्हणणारे माझे ज्ञानोबा आहे. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित तसे. अरे 16 वर्षी माऊली ज्ञानेश्वरी लिहावी आणि 22व्या वर्षी संजीवन समाधी घ्यावी. 750 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक महान क्रांती झाली. 22 वर्षाचे माझे ज्ञानोबारांनी समाधी घेतली. माऊलींना समाधी घेऊन 22 वर्ष, 22व्या वर्षी माऊलींनी समाधी घेतली. समाधी घेऊन 750 वर्ष पूर्ण झाले. अजूनही ज्ञानोबार आहे, प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करत आहेत. कीर्ती रूपानं अजूनही माऊली जिवंत आहेत. ह्याला म्हणायचं जीवनाचा अर्थ समजला. ऐसे चराचरी कीर्ती ज्याचे ज्याचे, ऐसे चराचरी कीर्ती ज्याचे जाची, ऐसी चराचरी कीर्ती जाची, जाची, ऐसी चराचरी कीर्ती जाची. उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसे चराचरी कीर्ती ज्याची ज्याची.
ऐसी चरचगी कीर्ती जाची महाराष्ट्रामध्ये 750 वर्षापूर्वी एक महान क्रांती झाली, ती माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी केली. 350 वर्षापूर्वी एक महान क्रांती झाली, ती माझ्या तुक्याची संगत कधी करू नका, श्रीमंताची संगत कधी करू नका. श्रीमंत माणसं आपल्याला फक्त कामापुरता वापर करून घेतात आणि यूज ऑन थ्रो सारखे आपल्याला टाकून देतात. का नका पैशावाल्याची संगत करत जाऊ. तुम्हाला वाटतं पैशावाल्याची संगत केल्यानंतर चांगलं होईल, अजिबात नाही. अरे पैशावाल्याची संगत करण्यापेक्षा साधू संतांची संगत करा ना. का पैशावाल्याच्या संगतीत अपमान होईल, मग साधू संतांच्या संगतीत मान भेटेल, विश्वाच्या मालकाची भेट होईल. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो बघा, संगत करत असताना राजाची संगत कधी करू नका. अरे संगत करत असताना राजाची करू नका. राजाची संगत केली तर कधी चाकर बनून ठेवेन कळणार सुद्धा नाही. राजाची संगत केली कधी चाकर बनून ठेवेन कळणार नाही. माझ्या संतांची संगत करून बघा, कधी विश्वाच्या मालकाचं दर्शन करून देतील हे समजणार सुद्धा नाही. हे समजणार नाही, ही माझ्या संतांची संगत आहे बाबा. संगत करत असताना चांगल्याच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. अहंकार विरहित जीवन जगण्याचा प्रयत्न करा. चालता चालता 2 मिनिटं माणसाशी थांबून बोलण्याचा प्रयत्न करा. आज माणूस दिसला, उद्या बोलण्याकरता दिसेल का नाही माहिती नाही. का अरे भांडणातन्नामध्ये भरपूर दिवस गेले, वादविवादामध्ये भरपूर दिवस गेले. अरे काय काय लोकांच्या 25-25 वर्ष केस चालू आहेत. केस लढणारा माणूस मरून गेला, पण केस कोर्टामध्ये अजून तशीच चालू राहिली. का अरे एवढ्या जागेसाठी लोक माणसाच्या दगडाने डोकं फोडोफोडी करतात, काट्या कुऱ्हाडीने मारामारी करतात. अरे एखाद्या दिवशी काय होईल, ज्या जमिनीकरता आपण भांडत राहिलो ती जमीन हितच राहणार आहे, पण भांडण करणारे निघून जाणार आहे. का निघून जाणार आहेत भांडण करणाऱ्या. दगडाचा विचार केला, दगडाने डोकं सुद्धा फोडता येतं. दगडाचा विचार केला, दगडाने डोकं सुद्धा फोडता येतं. पण तोच दगड मंदिरामध्ये गेला तर आपण सगळे त्या दगडावरती डोकं टेकवलं जातो. का टेकवलं जातो? अरे तोच दगड माणसाचं डोकंही फोडणार आहे. कारण चुकीच्या संगतीमध्ये आल्यानंतर दगड डोकंच फोडेल, पण चांगल्याच्या संगतीमध्ये आला ना, तोच दगड तर मंदिरामध्ये देव होऊन बसला, आपण त्याच दगडाच्या मंदिरामध्ये जाऊन त्याच दगडावरती डोकं टेकवतो. मग दगडाने डोके फोडण्यापेक्षा, अरे दगडाने डोकं फोडण्यापेक्षा दगडावरती मुंडकं टेकून बघा ना, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कुठेतरी चांगल्याची संगत करण्याची बघा. अरे पैसा, धन, दौलत, गरीब, श्रीमंती हे तुम्ही आम्ही पाडलेले वर्ग आहेत. माणसांचा विचार केला, ही जातीपाती तुम्ही आम्ही पाडल्या. सगळ्यात महत्वाची जात आहे फक्त माणुसकी आणि माणसांची जात. माणूस ही महत्वाचा आहे, माणसाची जात महत्वाची नाही. फक्त माणुसकीने राहण्याचा प्रयत्न करा, अहंकार विरहित जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आणि सांगायचं झालं असेल तर व्यसनापासून तुम्ही दूर राहा. कधीही व्यसन करू नका. का व्यसन करून काय भेटतं हो तुम्हाला? काहीच नाही. स्वतःच्या खिशामधला पैसा खर्च करावा लागतो आणि मग नाही त्या गोष्टी बोलून घ्यावा लागतात. अरे स्वतःच्या हातानं तोंडामध्ये माती घालता. अरे कसना असणार हा, अनमोल असणार हा देह ना, ह्या देहात आल्यानंतरनं कुठंतरी देहाचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. अनमोल असणाऱ्या देहाची माती कधी करू नका करू माती. का अरे आज दारू पेता, संध्याकाळी उतरून जाते रे. दारू संध्याकाळी पेला, सकाळी उतरून पाहिलं, सकाळी दारू उतरून जाईल. पण महाराज सांगतात व्यसन जर करायचे ना, मग व्यसन करायचं कशाचं? आमच्या संतांनी सांगितलं व्यसन करताना करायचंच ना व्यसन. अरे हे शरीराचा नाश करणारा व्यसन करण्यापेक्षा असं काहीतरी व्यसन करून बघा, ज्याने जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आमचे संत सांगतात व्यसन करायचंय ना, मग करा ना. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी. हरे नाम का प्याला पीकर देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. का अरे आज दारू पेतो, उद्या सकाळी उतरून जाईल. अशी नशा करायची गरजच नाही. अशी नशा करा, माझ्या भगवंताच्या भक्तीचं एवढं वेड लावा ना, तो भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. देवाला सुद्धा भेटल्याशिवाय पर्याय उरणार नाही. एवढी आपली भक्ती श्रेष्ठ असावी. अशी माझ्या संतांनी भक्ती केली. परिणाम काय झाला? विश्वाचा मालक साधू संतांना प्रकट झाला. तुकोबाऱ्या सांगतात, वसुदेह वैकुंठ गमना करता माझा भगवंत मला नेहण्याकरता आलेला आहे. कशा करता आला? कशा करता भगवंत येतो? काय केलं तुकोबाऱ्यांनी? काहीच नाही केलं. ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. जगाचा विचार केला तर जीवन जगताना फक्त भगवंताची निस्वार्थीपणे प्रेम करण्याचा आणि भगवंताची भक्ती करण्याचा प्रयत्न करा. माणसावरती प्रेम करा, एकमेकाशी बोलून चालून घ्या, एकमेकाशी माणुसकीच्या वागण्याने प्रयत्न करा. तिरस्कार भावनाने जर वागण्याचा प्रयत्न केला ना, तर तिरस्कार जास्त वेळ टिकत नाही हो.
नाही टिकत. आपण सगळे उन्हामध्ये बसलाय, सगळे उन्हामध्ये बसलाय, कडक ऊन आहे. आता जर वरती बघितलं तर सूर्याचा आपल्याला इतका राग येतो, इतका राग येतो, इतका राग येतो, असं वाटतं काय काय मावशीला असा जोरात धोंडा उचलून सूर्याच्या डोक्यात घालाव, पण जाणार नाही. नाही ना, का आपल्याला एवढा राग येतो सूर्याचा. ऐका, आता सूर्य नको वाटतो, पण 4 महिन्यानं 4 महिन्यानं हिवाळा आल्यानंतर असं वाटतं हा बाबा कधी उगवतोय. ऐका, जगाचा विचार केला तर कुणाच्या तिरस्कार करण्याचा प्रयत्न करू नका. ज्या सूर्याचा तुम्ही उन्हाळ्यामध्ये तिरस्कार करता ना, ज्या सूर्याचा तुम्ही उन्हाळ्यामध्ये तिरस्कार करता, हिवाळ्यामध्ये त्या सूर्याची वाट बघता. कारण योग्य वेळ येण्याची वाट बघत जा. वेळ प्रत्येकाची येणार आहे, फक्त त्याला वेळ लागतो, त्याला टायमिंग लागतो. प्रत्येकाचा काळ हा ठरलेला आहे, प्रत्येकाचा काळ ठरलेला आहे. उन्हाळ्यामध्ये सूर्याचा तिरस्कार करतो आपण, त्या सूर्याला हिवाळ्यामध्ये उगवण्याकरता आपण तिरस्कार करणारा सूर्याला आपण मनापासून त्याची वाट पाहतो. म्हणून तिरस्कार कधी करू नका. एखादा माणूस चुकला असेल तर माफी करून टाका, मोठ्या मनानं माफी करून टाका. आणि गरीब श्रीमंतीसारखा लोभ कधी करू नका. का गरीब श्रीमंती हा ऊन सावलीचा खेळ आहे. वो गरिबी कधी येईल कधी जाईल माहिती नाही, श्रीमंती कधी येईल आणि कधी जाईल माहितीही नाही. का गरीब श्रीमंताशी वागताना लोक खूप विचित्र पद्धतीनं वागतात, खूप विचित्र पद्धतीनं वागतात लोक. का पैशावाल्याच्या मागं अख्खं गाव आहे, श्रीमंताच्या पाठीमागं सगळेच पळणारे, गरीबाच्या पाठीमागं कोणीच येत नाही, नाही येत कोणी. पैशावाल्याला सगळेच विचारतात, गरीबाला कोण विचारल? नाही ना, गरीबाच्या पाठीमागं कोणीही येण्याकरता तयार नाही. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो बघा, पैशावाल्याच्या पाठीमागं धावण्याकरता सगळेच आहेत. अरे गरीब श्रीमंती हा ऊन सावलीचा खेळ. कधी गरिबी येईल कधी श्रीमंती येईल. आज गरिबी आहे ना, उद्या श्रीमंती येईल. ऊन सावलीसारखा खेळ. आता ऊन आहे, 5 वाजता दिवस मावळला, पुन्हा नव्यानं सावली आपल्याला दिसणार आहे. मग ऊन सावलीसारखा खेळ असणार आहे ना, मग गरीब श्रीमंतीचा जास्त अट्ठास करण्याची गरज नाही. का गरीब श्रीमंतीचा विचार केला गरिबी येत असते आणि श्रीमंती येत असते, पण वागण्यामध्ये आपल्याला कधी बदल करायचा नसतो. का जर चुकून कधी आली श्रीमंती तर श्रीमंती आल्यानंतर कधी माजू नका, श्रीमंती आल्यानंतर कधी माजू नका. पण जर चुकून आलीच गरिबी तर गरिबी आल्यानंतर गरिबीला सुद्धा कधी लाजू नका, गरिबीला सुद्धा कधी लाजू नका. का महाराज सांगतात, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. सुखाचा क्षण जवा एवढा असू द्या, त्याच्या मागे मागं पर्वता एवढं दुःख आहे. पण तेवढं दुःख भोगल्यानंतर एक दिवस आपल्या जीवनात असा उगवल, तो सुखाचा उगवले असणार नाही. फक्त वेळ द्या. काळ हे सगळ्यावरती खूप मोठं औषध आहे. प्रत्येकाची वेळ येत असते. म्हणून जीवन जगत असताना काय करा, भक्ती करण्याचा प्रयत्न करा. अनेक साधकांनी प्रश्न केला, काय करावं? भक्ती तर आम्हाला सुद्धा करावी वाटते हो, भगवंताची भक्ती तर आम्हाला सुद्धा करावी वाटते, पण काय करावं? आम्हाला भक्ती करत असताना असा प्रश्न पडतो की संसाराचा करावा का परमार्थ करावा, भक्ती करावी का प्रपंच करावा? महाराज सांगतात, प्रश्न पडतो संसार करावा का भक्ती करावी. संसार केल्याशिवाय माणसांचा जन्म पूर्ण नाही, भक्ती केल्याशिवाय देव भेटत नाही. प्रश्न आहे हा. संसार केल्याशिवाय माणसांचा जन्म पूर्ण नाही, भक्ती केल्याशिवाय देव भेटणार नाही. काय करावं? साधकांना प्रश्न पडला, सांगा मी काय करू? भक्ती करू का पोट भरू? सगळेच नाथबाबांकडे गेले, सांगितलं, बोला काय करावं? भक्ती करावी की पोट भरावं? भक्ती केल्यानंतर भक्ती केल्याशिवाय देव भेटणार नाही बाबा. संसार केल्याशिवाय माणसाचा जन्म पूर्ण होणार नाही. आमच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उत्पन्न झालं, काय करावं? नाथबाबा सांगतात, भक्तीही करायची आणि संसारही करायचा, पण कसा? संसारी असावे असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. महाराज सांगतात, संसार करत असताना काय करा? प्रपंच करावा नेटका, नसू द्यावा फाटका, लागू द्यावा चटका परमार्थाचा. संसार करा, संसार सोडून द्यायला सांगितलं नाही. कितीही संसार दुःखाचा असू द्या, पण संसार सोडायचा नाही. पण संसार करत असताना परमार्थही करावा लागतो, परमार्थ करत असताना संसारही करावा लागतो. साधू संतांनी संसार सोडून द्या असं कधी सांगितलंच नाही. आणि तसं जर सांगितलं असतं तर माझे ज्ञानोबाराय अवघाची संसार सुखाचा करीन असं म्हणलेच नसते. का ज्ञानोबाराय सांगतात, नुसता माझा नाही, अरे जगाचा संसार सुखार होण्याची अपेक्षा माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी करावी. साधकांनी प्रश्न केला नाथबाबांना, बोला काय करावं? नाथबाबांनी 4 वर्गामध्ये विश्लेषण करून सांगितलं. सुभाषितकार सांगून गेले बघा. का त्यांनी सांगितलं, 4 वर्गामध्ये वर्णन केलं. पहिला वर्ग आहे संसार आहे की संसार, दुसरा आहे परमार्थ की परमार्थ, तिसरा जो वर्ग आहे ना तो संसार करतो, प्रपंच करतो, अंतकरणापासून परमार्थ आहे.
चौथा वर्ग आहे प्रपंच करतो संसार, अंतःकरणात फक्त आणि फक्त संसार. पहिला वर्ग पाहायचा झाला तो प्रपंचाचा विचार केला, फक्त संसार एके संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. नुसतं माझं 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 म्हणायचं, एवढं माझं नुसतं माझं. काय काहीच नाही, किती कमवा हितच ठेवून जायचं, मग माझं काय. नुसती संसार करता एवढी झटली लोक की स्वतःचं जगणं विसरून गेले हो. एवढं कमवलं बाकीच्यांकरता, पाठी मागल्यांकरता एवढं कमवलं. 7-7 मजली बिल्डिंगी बांधल्या लोकांनी, तरी 8व्या बिल्डिंगीची अर्धाली गज काढून ठेवली. म्हणजे माणसाची अपेक्षा मरेपर्यंत कधी पूर्ण होत नाही का. काय लोक सांगतात माझ्या 7 पिढ्या बसून खातील एवढी इस्टेट कमवली, मग अजून कशा करता जगतो. तो म्हणतो 8वी पिढी काय खाईन. काय गरज आहे का आपल्याला. अरे तुझ्या पुरतं बघ, तुला झटका आला निघून गेला ना. 8वी पुढे तुझं मरताना सुद्धा नाव घेणार नाही, पाणी पिताना घास खाताना तुझं नाव घेणार नाही. कशा करता अठ्ठास करतो. अरे या बाकीच्या फापट पसारा कमवण्यापेक्षा, एवढा वेळ वाया घालवण्यापेक्षा तोच वेळ भगवंताच्या वेळ घालवला असताना तर देवाने तुझ्या घरी पाणी भरण्याचं काम केलं असतं. पण ती भक्ती आपण करत नाही, नुसता संसार करतो, नुसतं गोळा करतो, नुसतं कमवायचं एवढा ढीग लावायचा आणि क्षणात निघून जायचं. कमवल्याचं उपभोग सुद्धा आपल्याला घेता येत नाही उपभोग घेता येत. मग संसाराचा विचार केला, संसारात जसं वय वाढतं तसं संसारात किंमत कमी होते, आणि जसं परमार्थात वय वाढतं तशी परमार्थात किंमत सुद्धा वाढत असते. म्हणून संसार करण्यापेक्षा जास्त परमार्थामध्ये कोतत जा. आणि ज्यावेळेस आपल्याला उथार्त वय येणार आहे ना, 50च्या पुढं लय संसारात डोकं लावण्याचं काम करायचं नाही का. 50च्या पुढं लोक आपल्याला घरामध्ये किंमत देतील अशी अपेक्षा ठेवायची नाही. 50 वर्षापर्यंत व्यवहार तुमच्या हातामध्ये होता, पैसा पाणी सगळी सत्ता आपल्याकडे होती, चांगलं होतं. 50व्या वर्षी सगळं घ्यायचं आणि बाकीच्यांच्या हातात देऊन टाकायचं. हे तुमचं तुम्ही बघा, मी आता काहीच बघणार नाही. तो खरा माणूस शान आहे. आणि फक्त पांडुरंग परमात्म्याची माळ घ्यायची आणि ठाईचं बैसं नाही करायचे, फक्त भगवंताची भक्ती करा. सुख आहे तुम्हाला. संसारात दुसऱ्याच्या मुलांच्या संसारामध्ये लक्ष घालायचं कमी करा. आता नका घालू लक्ष. का नाही, मुलं किंमत देतात. तुम्हाला मी नेहमी सांगून जातो बघा, मी आज मुद्दाम सांगून जाईन का. एखाद्या घरामध्ये मोठं कुटुंब आहे, 10-12 माणसाचं कुटुंब आहे, त्या कुटुंब चालवणारा एक प्रमुख असतो, त्याला सगळे प्रेमाने अण्णा म्हणतात. काय म्हणतात? अण्णा म्हणतात प्रेमाने सगळे, त्याला सगळे प्रेमाने अण्णा म्हणतात. अण्णा बाहेर जातात, काम करतात, काही ना काही घरामध्ये खायला प्यायला आणतात. सगळं पालन पोषण कुटुंबाचा प्रमुख असणारा अण्णा करणारे. पण अण्णाला अख्खं जग अण्णा म्हणतं. गाव अण्णा म्हणेल, तालुका अण्णा म्हणेल, जिल्हा अण्णा म्हणेल, अख्खं गाव अख्खं घर अण्णा 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 म्हणतं. कुठपर्यंत अण्णा म्हणतं? जोपर्यंत अण्णा बाहेर जाणार काहीतरी घेऊन येणारे तोपर्यंत जग अण्णा म्हणल. पण ज्या दिवशी तो अण्णा हातपाय मोडून घरामध्ये बसेल आणि बाहेरनं काही घेऊन येण्याचं बंद करेल ना, त्या दिवशी तोच अण्णा त्या घरामध्ये अण्णाला मागवतो. ही अण्णाची शोकांतिका आहे. म्हणून जगाचा विचार केला ना तर वय वाढतं, तसा परमार्थामध्ये किंमत वाढणार. पण जसं वय वाढेल तशी संसारामध्ये पूर्ण किंमत कमी होते. म्हणून संसाराचा विचार करा, कसाही करा. संसार कसा आहे? संसार दुःखमुळ नहुकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे, रात्रंदिवस तळमळतो संसार. कितीही कमवा सुख भेटणार नाही. पैसा आला दुःख आहे, राहिला तर दुःख आहे, गेला तरी दुःख आहे. पैसा आला तर ठेवायचा कुठं म्हणून अक्षयदादा प्रश्न पडतो. ठेवल्यानंतर सांभाळायचा कसा? चोरा चिलटाची भीती. आला तरी सुख नाही, ठेवला तरी सुख नाही, आणि गेल्यानंतर ना अजिबात सुख नाही. आहे का? नाही ना. मग एवढा अठ्ठास करायचा. बरं पैसा सुख देतो असं कोणी सांगितलं? नाही ना. पैसा कधी सुख देणार नाही बाबा. नाही पैसा सुख देत. आपल्याला वाटतं पैसा सुख देतो, पैसा सुख देणारच नाही देणार पैसा सुख. का? मी नेहमी सांगत असतो बघा, ऐका, विचार जर केला तर पैसा हा सुख देऊ शकत नाही. आणि श्रीमंत माणूस सुखी असं कोणी सांगितलं? ज्याच्याकडे पैसा आहे तो सुखी नाही, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला झोप नाही. अरे ज्याच्याकडे इस्टेट धनदौलत संपत्ती ना, तो माणूस रात्रभर झोपत नाही. का? त्याला पैसा झोपूच देत नाही. त्याला वाटतं चोर आली माझं सगळं लुटून नेलं तर ती रात्रंदिवस जागत राहतो. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला झोप नाही बाबा, नाही झोप त्याला. ज्याच्याकडे पैसा त्याला झोप नाही. ज्याच्याकडे काहीच नाही ना, सौरभ महाराज ती उसरा दारं द्यायला जातं आणि दारं मोडतो आणि त्याच कटाडाला मुंडकं लावतो, दराडोर गोरतो. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला झोप नाही बाबा. जो माणूस मोकळा आहे ना, बिंदास कुठं बी वाडे वस्तीवर रानात बांधाव कुठंही टाका, लगेच झोपणार. कारण पैसा झोप येऊ देत नाही हो. मी नेहमी सांगत असतो, एका खेडेगावामध्ये 200 रुपये रोजाने कामाला जाणारी एक बाई आहे. रोज कामाला जायची, 200 रुपये रोज कमवायची. आठवडाभराचं काम केलं, पैसे आले, बाजारला गेली, बाजार विकत घेतला, 10 रुपये सुट्टे घावले, पाकिटामध्ये 10 रुपये काढले आणि समोर लॉटरीवाल्याचं दुकान होतं. लॉटरीचं तिकीट घेतलं आणि घरी आली. रात्रभर विचार केला, गरिबी आहे माझी पांडुरंगा,
गरिबी हटवण्याकरता 10-5 हजाराची लॉटरी लागू दे, तेवढाच संसाराला हातभार लागेल. एकटी कष्ट करते हो, मी काय करावं. सोमवार उगवला, तिकीट घेतलं पोराकडे, एका गावातल्या हुशार मुलाकडे दिले. हे दादा 11-12 वाजता तेवढा पेपर येईल, एक लॉटरीचं तिकीट काढले बघ. पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने जर एखादा 10-5 हजाराची लॉटरी लागली तर संसाराला हातभार लागेल माझ्या. मी शेतामध्ये कामाला जाते. 10 वाजता बाई कामाला निघून गेली. 11-12 वाजता पेपर आला. त्या मुलानं पेपर घेतला आणि पेपरमध्ये उत्तर पाहिलं. लगबाई चान्स असं लागलं, त्या बाईचं नशीब उजळलं. बघता बघता 200 रुपये रोजाना कामाला जाणाऱ्या बाईला गपकन 10 लाख रुपयाची लॉटरी लागली. अख्ख्या गावामध्ये बातमी पसरली, सगळीकडे बातमी पसरली. ग्रामपंचायतची लोक एकत्र झाली. लॉटरी लागली, पण तिला सांगायचं कोण, सांगायला जाईल आणि आनंदाने तिला काय झालं तर जबाबदार कोण. पटकन एक जण पुढे आला. ऐका, गावामध्ये एखादा कीर्तनकार महाराज बघा म्हणले. काय महाराज लोक पटवून देण्याकरता हुशार असतात. म्हणजे महेश महाराज ती लोक आपल्याला सुद्धा सोडत नाहीत. महाराज बघा म्हणले पटवून देण्याकरता हुशार आहे. गावातल्या एका महाराजांकडे गेले. महाराज जा, त्या ताईला समजून सांगण्याचा प्रयत्न करा. महाराज गेले, चहा पाणी झाले, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बाईनं बशी तोंडाला आली बोलता लागले. महाराज अचानक येणं केलं नाही ताई, असं वाटतं उद्या यदा कदाचित जर ताई तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर काय करताल. ताईच्या हातातनं बशी गपकन खाली पडली. बशी खाली पडली. सांगितलं महाराज 200 रुपये रोजानं कामाला जाणारी बाई, पाऊस पाणी पडणार, दुष्काळ पडायची वेळ आली. असल्या दुष्काळी परिस्थिती 200 रुपये रोजाने कामाला जाणारी बाई रोज एकाच्या बांधावरती जाऊन काम करते, काय करू. असल्या गरिबी अवस्थेत 10 लाखाची लॉटरी लागली. काय सांगू महाराज, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, जर 10 लाखाची लॉटरी लागली एका मिनिटात म्हणजे 5 लाख रुपये तुमच्या नावावर टाकते. एका मिनिटात महाराज खलास झाला. मग मला सांगा, पैसा सुख देतो असं कोणच्या गाढवाने सांगितलं नाही. पैसा सुख देत नाही, तरी आपण कमवल्याशिवाय राहत नाही. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो बघा, भाग्यवान माणसाचं लक्षण ऐकायचे आपल्याला. कोण भाग्यवान. तुम्ही म्हणाल ज्याच्याकडं फॉर्च्युनर गाडी, आरशीशी काचेचा बंगला आहे, 5 बोटात अंगठ्या आहेत, नुसतं सोनं सोनं, तो भाग्यवान. चुकीची व्याख्या आहे. भाग्यवान माणूस तो नाहीच. पडल्या पडल्या हांतरुणावरती ज्याला झोप येते त्याच्यासारखं भाग्यवान दुसऱ्या जगात कोण नाही. विठ्ठल 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 हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 पुंडली कमल हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. मला जगात भाग्यवान माणूस कोण सांगू का. अंतरुणावर पडल्यावर ज्याला झोप येते समर्थ महाराज तो भाग्यवान माणूस. आपली व्याख्या निराळी. आपली व्याख्या सौरव महाराज गल्लीच्या बाहेर जातच नाही. आपल्या गल्लीतल्या व्याख्या कीर्तनात सांगण्यासारख्या नाही. हा, एखादं एवढं डांबारा असतं त्याला म्हणतात डोन. त्या डोनला फक्त पलेल्या गल्लीत लावा बरं. कुत्र्याच्या कळवणीत घावला तर कापड अंगावर राहत नाही. अक्षय दादा कशाचा डोन. अरे असा पळतो तो मागणं चड्डी उसावती. ही आपल्या गल्लीचा डोन. आपली नेहमी संकल्पना संकुचित आहे. आपण फक्त आपल्यापुरता विचार करतो. पण जगाचा विचार केला ना, जगामध्ये भाग्यवान माणूस जर कोण असेल ना तर अंथरुणाबरोबर ज्याला झोप आहे, अन्नाबरोबर ज्याला भूक आहे. ऐका, भाग्यवान माणसाचं लक्षण ऐका. भाग्यवान कुणाला म्हणायचं, आपण उगाच कुणाला भाग्यवान म्हणायचं नाही. ऐका, भाग्यवान कोण आहे, ज्याला अंथरुणाबरोबर झोप आहे, जो अंथरुण टाकल्या टाकल्या झोपतो तो भाग्यवान माणूस. अंथरुणाबरोबर ज्याला झोप आहे, अन्नाबरोबर ज्याला भूक आहे. अंथरुणाबरोबर ज्याला झोप आहे, अन्नाबरोबर ज्याला भूक आहे, पैशाबरोबर ज्याला धर्म आहे आणि ज्याच्या ओंजळीत ओंजळ भरलेली त्याला दुसरं देण्याची दानत आहे, त्याच्यासारखा भाग्यवान माणूस जगात दुसरा कोणी नाही. त्याच्यासारखा भाग्यवान कोणीही नाही. आपण भाग्यवानाची व्याख्या चुकीची करतो. पैसा धनदौलत सत्ता संपत्ती आहे असं नाही. ज्याला सुखाची झोप लागते तो भाग्यवान. ज्याला अन्नासोबत भूक आहे तो भाग्यवान. अंथरुणासोबत ज्याला झोप आहे तो भाग्यवान. अरे ज्याच्याकडे धर्म करण्याची ताकद आहे तो भाग्यवान. आपली ओंजळ भरलेली आहे, भरलेल्या ओंजळीत थोडं दुसऱ्याला देण्याची ज्याच्यामध्ये दानत आहे ना, त्याच्यासारखा भाग्यवान माणूस जगात दुसरा कोणीही गावणार नाही. असं भाग्यवान होण्याचा प्रयत्न करा. अरे पैसा कितीही कमवणारी भाग्यवान अशी भरपूर आहेत, अशी भरपूर आहे. अशी भाग्यवान माणसं लॉकडाऊन मध्ये एकटी जळत होती, रडायला कोणी नव्हतं. मग काय त्या भाग्यवानाला जाळायचंय का हो?
काय करायचं तुमचं मोठीपणा? आमचे संत सांगून गेले बघा, इष्टेत धन दौलत आहे ना, तुकोबाराय तर सहज स्पष्ट शब्दात सांगतात, तुमची इष्टेत त्याला काडी लावा आणि आग लावा. का आम्हाला जर खरं काय असेल, साच काय असेल आणि सत्य जर काय असेल ना, तुकाराम महाराज सांगतात ह्या जीवनामध्ये फक्त एकच गोष्ट सत्य आहे. आणि ती गोष्ट कोणची सत्य माहितीये? तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. फक्त भजन हेच प्रमाण आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं, कितीही कमवा, कमवलेलं सोबत घेऊन जाता येत नाही. पहिला वर्ग झाला संसार एके संसार, आणि दुसरा वर्ग आहे परमार्थ एके परमार्थ. ऐका, मग कसाही कमवा कितीही कमवा, नाही ना सोबत घेऊन जाता येत. गरीब श्रीमंतीचा विचार केला, जगामध्ये फक्त दोन वर्ग आहेत, एक गरीब आणि दुसरा श्रीमंत. जास्त फरक नाही त्याच्यामध्ये, नाही फरक जास्त. अरे गरिबी येऊन बघणारे, श्रीमंत पण येऊन बघणारे. पण चालत असताना कधीतरी गरीब माणसं चालत असताना आणि श्रीमंत चालत असताना थोडा बहानामध्ये चालण्याचा प्रयत्न करा. का एखाद्या दिवशी आपण फोर व्हीलर गाडीमध्ये फिरत असतो, एखाद्या दिवशी फोर व्हीलर गाडीमध्ये फिरत असतो आणि गाडीमध्ये फिरत असताना रस्त्याकडे एखादा भिकारी भीक मागत असतो. एखादा रुपया सुट्टा असला, त्याला द्यायचा असेल तर द्या, नेसल द्यायचा तर देऊ नका. त्याच्या गरिबीची चेष्टा कधी करून बघू नका. का माझा भगवंत आहे बाबा. अरे कधी कुणाला गरीब करण, कुणाला श्रीमंत कर हे त्याला सुद्धा कळणार नाही. एखादा श्रीमंत माणूस आहे ना, गाडीमधनं चालला आणि एखादा गरीब माणूस रस्त्यावरती भीक मागत असेल तर एखादा सुट्टा रुपया असं त्याला देण्याचा प्रयत्न करा. मनात आलं तर द्या, द्यायचं नसतं तर देऊ नका. त्याच्या गरिबीची चेष्टा कधी करू नका. तिथं जनात भगवंताला हात जोडा आणि आकाशाकडे उंच हात करायचे आणि भगवंताचे आभार मानायचे. देवा माझ्यासारखं भाग्यवान मीच का? ए देवा ऐक ना, इथं बसून तुझे आभार मी मानतो. कारण का, अरे मला मागणाऱ्याच्या जागेवरती नाही, देणाऱ्याच्या जागेवरती बसवलं. का देणाऱ्याच्या जागेवरती नाही बसवलं देवा, मला तू देणाऱ्याच्या जागेवरती बसवलं. आणि भगवंताला हात जोडून एवढीच विनंती करायची, देवा कायमस्वरूपी मला देणाऱ्याच्या जागेवरती ठेव, मागणाऱ्याच्या जागेवरती कधी जाऊ देऊ नको. पण देणाऱ्याच्या जागेवरती ठेवल्यानंतर सरळ हाताने लोकांना देण्याची बुद्धी सुद्धा दे. जी माणसं देणाऱ्याच्या जागेवर सुद्धा काही देत नाही, ती एक ना दिवस भिकारी झाल्याशिवाय राहत नाही. फॉर्च्युनरमध्ये गाडीमध्ये फिरणारी माणसं, आपण रस्त्याने जातो, सगळ्याला विनंती, दादा सारखं कॅमेऱ्याच्या समोर ये जा करू नका. इथं मुली उठतात, तुम्ही सगळे तरुण बांधव, ह्या कॅमेऱ्याच्या पुढं कुणीच येऊ नका. ते पाण्याचा जार असेल तर मागं ठेवा, ती शूटिंग चालू आहे, सारखं सारखं सांगायला लावू नका. एक 15-20 मिनिटात आपल्याला कीर्तन आवरायचे. ह्या साऊंडच्या आणि कॅमेऱ्याच्या पुढं कुणी जाऊ नका. दादा थोडं लक्ष ठेवा, तिकडची तिकडच राहू द्या आणि इकडची इकडच राहू द्या. विठ्ठल 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 ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. जगाचा विचार केला ना तर गरीब आणि श्रीमंत हा दोनच वर्ग आहे. गरीब आणि श्रीमंत दोनच वर्ग आहेत. ऐका, जगाचा विचार केला, जगात दोन वर्ग आहेत, गरीब श्रीमंत. ऊन सावलीचा खेळ आहे. गरिबी आणि श्रीमंतीमध्ये जास्त फरक नाही बाबा, जास्त फरक नाही. 2 मिनिटामध्ये गरीब आणि श्रीमंतीचा फरक सांगून जाईल. ऐका, गरीब आणि श्रीमंतीचा विचार केला, गरीब माणूस 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्याकरता धावत असतो, श्रीमंत माणूस खाल्लेलं जिरवण्याकरता 2 किलोमीटर धावत असतो. हा गरीब श्रीमंती मधला पहिला फरक आहे. गरीब माणसाचा श्रीमंताचा विचार केला, गरीब माणूस 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्याकरता धावत असतो, श्रीमंत माणूस खाल्लेलं जिरवण्याकरता 2 किलोमीटर धावत असतो. गरीब माणसाचा विचार केला, लग्न समारंभाला जायचं म्हणलं, घालण्याकरता कपडे चांगली नाही तर दुःखात आहे. श्रीमंताकडे 2 कपाट भरून कपडे, पण ह्याच्यातला कुठला शर्ट घालावा ह्याच्याकरता तो कन्फ्यूज आहे. तिसरा फरक सांगून जाईन, गरीब माणसाला भूक लागली, खाण्याकरता घरात काही नाही तो दुःखामध्ये रडतोय. गरीब माणसाला भूक लागली, खाण्याकरता काहीच नाही, तो गरीब माणूस दुःखामध्ये रडतोय. श्रीमंताच्या टेबलावरती खाण्याकरता भरपूर आहे, फक्त डॉक्टरनी बीपीनी शुगर वाढते म्हणून ह्याच्यातलं काय काय पाळायला सांगितलं, ह्याच्याकरता तो कन्फ्यूज आहे. गरीब श्रीमंतीमध्ये जास्त फरक नाही बाबा, नाही फरक. वेळ कोणाची कशी बदलल हे कळत नाही. एखाद्या दिवशी रस्त्याने चाला आणि भिकारी आला, द्यायचं तर द्या, देऊ नका. त्याच्या गरिबीची चेष्टा कधी करू नका. का तो भगवंत आहे. कधी आपल्याला देणाऱ्याच्या जागेवरून घेणाऱ्याच्या जागेवर ठेवून कळणार सुद्धा नाही. कारण का, चहा विकणारा माणूस आज 3ऱ्यांदा भारताचा पंतप्रधान आहे. अजून काय सांगायचं. चहा विकणारा माणूस भारताचा 3ऱ्यांदा पंतप्रधान झालेत
अरे मग भिकारी कधी श्रीमंत होणार नाही का? होऊ शकतो, पण श्रीमंत सुद्धा एखाद्या दिवशी भिकारी होऊ शकतो. उन्नतपणे कधी वागायचं नाही बाबा, उन्नतपणे कधी वागायचं नाही. गरिबीची कुणाच्या कधी चेष्टा करायची नाही. गरिबीचा कुणाचा अवहेलना कधी करू नका आणि गरिबीची चेष्टा कधी करू नका. गरिबी येत असते तशी राहत नाही, गरिबी निघून सदा जात असते. जाणार आहे गरिबी कधीतरी निघून जाईल. गरीब एखादा दारात भिकारी आला, काय देऊ वाटतं ते देत जा, नाही द्यायचं ते देत जाऊ नका. त्याच्या गरिबीची चेष्टा कधी करू नका. भाग्यवान आपण माणसं, देवा मला ह्या जागेवरती ठेव, ह्याच्या पुढं नको येऊन देऊ रे. वेळ कधी बदलले सांगता येत नाही. अरे आपण झोपताना एक स्वप्न बघतो, सकाळी उठल्यानंतर वेगळंच स्वप्न होतं. बरं तुम्ही सांगताल आमचं असं का होतं, तुमचं असं होतं नाही. प्रारब्ध कुणाला चुकलंच नाही बाबा, नाही चुकलं प्रारब्ध कुणाला. प्रारब्ध सांगत असताना सांगतात जगाचा विचार केला, देवाला प्रारब्ध चुकलं नाही, देवाच्या बापाला चुकलं नाही, दोघं सोबत असले तरीही चुकलं नाही. जिथं देव जातो, देवाचा बाप जातो, तिथं तुमची आमची अगरबत्ती कुठं लावायची? हा, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे दसऱ्या देव गेला, श्रीराम वनवास गेला, योग घडला सीता देवी. मी नेहमी सांगत असतो, कर्म कोणाला चुकत नाही. वेळ कशी येईल आणि कधी येईल हे कळणार सुद्धा नाही. जगाचा मालक असणारा 7वा अवतार माझ्या रामचंद्र प्रभूंचा आहे. जगाचा मालक असणारा 7वा अवतार माझ्या रामचंद्र प्रभूंचा आहे. त्यांच्या जीवनात एक कडू सत्य सांगून जाईन बाबा, ऐका. त्यांच्या जीवनात सुद्धा खूप दुःख आले. त्याच्यात एक महत्वाचं दुःख आहे, वेळ कोणाची कशी बदलते हे लक्षात ठेवा. कशी वेळ बदलते ऐका. का राम प्रभू झोपताना राजा म्हणून झोपले होते. राम प्रभू झोपताना राजा म्हणून झोपले होते. अरे उद्या मी राजा होणार आहे, उद्या राजा होणार म्हणून झोपले होते. सकाळी उठून पाहिलं तर पदरामध्ये वनवास आला होता. पदरामध्ये वनवास आला होता. जिथं देवाला कर्म चुकत नाही तिथं तुमचं आमचं चुकेल कसं नाही ना. महाराज सांगतात, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. महाराजांनी सांगितलं, केलेल्या कर्माचं फळ जे नशीब आहे ते प्रारब्ध आहे, भोगावं लागतं. जेलेले संचितानं चुकी ब्रह्मलिका, विधी लिखित गोष्टी कधी हे चुकत नाही. मग जगाचा विचार केला, पहिला वर्ग आहे गरीब श्रीमंत. जगाचा विचार केला, फक्त संसार के संसार अजिबात करू नका. दुसरा वर्ग संतांनी सांगितला, गरीब आणि श्रीमंत सोडून द्या, संसार सोडून द्या. असं नाही. दुसरा वर्ग आहे परमार्थ के परमार्थ, फक्त दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. ह्याच्यात माझ्या तुकोबाऱ्यांचं जीवन आहे बाबा. रोज उठावं, कधी भंडारा, कधी भामचंद्र, कधी देहूगाव, कधी देहू, कधी आळंदी. जे ते जातो तिथे तू माझा सांगा. हातामध्ये विना चिपड्या, पांडुरंग परमात्म्याचं भजन करत जावं. भंडारा डोंगरावरती जाऊन शिडेवरती बसावं, रात्रंदिवस पांडुरंग परमात्म्याचं भजन. महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. एके दिवशी महाराजांनी तुकाराम महाराजांना पाहिलं. परीक्षा घेण्याचं ठरव. हिरे माणिक मोत्यानं भरलेल्या हिऱ्याच्या गोण्या भरल्या आणि शिडेवरती आणून ठेवल्या. ठरलेल्या वेळेत तुकोबारे आले, पाहिलं शिळेला सोन्या नाण्याचा स्पर्श झाला. सेवेचा धिक्कार केला, त्याग केला. शेजारी झाडाखाली बसले, भजन केलं आणि घरी निघून गेले. पुन्हा शिवाजी महाराज आले, सगळी धनदौलत घेऊन गेले. शिळा मात्र तिथंच राहिली. तुकाराम महाराज दुसऱ्या दिवशी आले. शिळेवरती न बसता दुसरीकडे जाऊन भजन करणार एवढ्या शिळा रडू लागली. तिला वाचा फुटली आणि शिळेने हाक मारली, तुकोबाराय, आयुष्यभर अख्ख्या देहाचा विचार जर केला, आयुष्यभर मी देहाची शासन करून तुमच्या सेवेकरता राहिली हो. आयुष्यभर देहासाठी देहाचं शासन केलं तुमच्याकरता. रात्रंदिवस माझ्या देहावरती बसून भजन केलं. आज माझा धिक्कार करता. कारण तुकाराम महाराज सांगतात, बाई तू शिळायस, तू दगडे, तिला वाचा फुटली, पण काय करू, तुला सोन्या नाण्याचा स्पर्श झाला. तुका म्हणे विटाळशी देवापशी नसावी. विटाळ चालत नाही, तुला विटाळ झाला, सोन्या नाण्याचा स्पर्श झाला, तू विठाळली, आता तुझा स्वीकार करणार नाही. शिळेने सांगितलं, ऐका, तुम्हीच आम्हाला सांगता वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष दाती भंगा. अरे वाचेने गंगा म्हणलं तरी दोष भंगाला जाईल ना. सळदिशी शिरा सरकली, आंघोळ केली आणि पुन्हा जागेवरती येऊन बसली. पुन्हा तुकाराम महाराजांनी शिळेचा स्वीकार केला आणि भजन करू लागले. तुकाराम महाराजांनी सांगितलं, आता करताना स्वीकार का नाही. पुन्हा तुकोबाराय त्याच अवस्थेमध्ये शेवरती बसले आणि विनांचे चिपड्या वाजत पांडुरंग परमात्म्याचं भजन केलं. हे जीवन माझ्या तुकोबारायांचे परमार्थ की परमार्थ. का मला एवढंच सांगायचंय, अरे साधू संतांच्या संगतीमध्ये दगड आला, आज दगडाचं मंदिर आहे बाबा. साधू संतांच्या संगतीमध्ये दगड आला, आज दगडाचं मंदिर आहे.
अरे साधू संतांच्या संगतीत शिळा आहे, त्या शिळेचं मंदिर आहे. माझ्या ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये निर्जीव भिंत आली, आज भिंतीच आळंदीमध्ये मंदिर आहे. अरे निर्बुद्ध असणारा रेडा माझ्या ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये आला, आज रेड्याची समाधी आळे फाटेला जुन्नरला. तिथं रेड्याचं मंदिर म्हणत नाही, रेड्या महाराजांचं मंदिर म्हणतात. अरे जिथं रेडा महाराज होतो तिथं महाराज महाराज होणार नाही का? होईल ना, फक्त आपल्याला कळणार नाही. विठ्ठल संतांवर बी नाही, माणसांवर बी नाही, बरं कोणावर नका ठेवू, देवावर तर ठेवा ना. बघा मी नेहमी सांगून जातो, ऐका, विश्वास खरंच ठेवा. देवावरती विश्वास ठेवून बघा, देवावरती विश्वास ठेवून बघा. एखाद्या दिवशी अशी गोष्ट मिळून जाईन, अशी गोष्ट मिळून जाईन ज्याचा कधी जीवनात विचार केला नव्हता, ती गोष्ट सुद्धा मिळून जाते. फक्त देवावरती विश्वास ठेवा, फक्त देवावरती विश्वास ठेवा दादा, ठेवा विश्वास त्या देवावरती. काही फरक पडत नाही. संतांनी देवावरती विश्वास ठेवला, त्यांचं जीवन परमात्मा. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभवे पाहे, विश्वासे अनुभवे पाहे. विश्वास. अरे दगडावरती विश्वास ठेवतो आपण, दगडाला देव मानतो ना, मानतो का नाही? देव दगडाला देव मानतो. मग वेळ कुणाची कधी कशी फिरेल हे सांगता येत नाही. म्हणून एक काम करा, वेळ कधी कुणाची फिरेल माहिती नाही. जो माणूस वाईट आहे त्याच्या संगतीला कधी जायचं नाही बाबा, नाही जायचं. ज्याच्यावरती खराब वेळ आहे ना, ज्याची नियत खराब आहे ना, मला त्याच्याकडे जायचंच नाही. पण ज्याची वेळ खराब आहे त्याला कधीतरी मदत करण्याचा प्रयत्न करा. का? जीवन जगताना ज्याची वेळ खराब आहे आजच्याची संगत कधी सोडूच नका. जीवन जगताना ज्याची नियत वेळ खराब आहे ना, त्याची संगत कधी सोडू नका. पण ज्याची नियत खराब आहे त्याच्या सावलीची सुद्धा कधी संगत करू नका, त्याच्या सावलीची सुद्धा संगत करू नका. का? अरे सावलीची संगत केली ना, त्याची नियत खराब आहे, क्षणात आपली नियत खराब होण्याकरता काय लागणार आहे हो? क्षणात आपली नियत खराब होईल. म्हणून दुसरा वर्ग सांगितला परमार्थ की परमार्थ. तिसरा वर्ग आहे परमार्थ करतो, संसार करतो, अंतःकरणातनं फक्त आणि फक्त परमार्थच करतो. हे सुद्धा जीवन माझ्या संतांचे, त्यात उदाहरण पाहिजे माझ्या कबीरदास महाराजांचं. का? एकुलता एक मुलगा आहे कमाल, कमालावरती गोड संस्कार केले महाराजांनी. कमाला मनुष्य जन्मान मोले मिट्टी में ना खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. का? आज मिळाला उद्या भेटेल का नाही, नाही सांगता येत. मग काय कर, हा 3.5 हाताचा अनमोल असणारा देह ना, ह्याला जपण्याचा प्रयत्न कर. हा भगवंतानी दिला, दान दिला, त्याची तिच्यात फुकट दिला. आणि फुकट दिला म्हणून आपल्याला किंमत कळत नाही. विकत दिला असतं तर किंमत काली असती. नरदेह आहे ना, 3.5 हाताचा देह दिला, पण कशा करता? आऊट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना होया. महाराज सांगतात, खाण्या पिण्याकरता, मौज मजा मस्ती करण्याकरता हा भगवंताने देह दिलेलाच नाही. मग दिला कशा करता? तो भजन करण्याकरता दिला, भगवंताचं नामस्मरण करण्याकरता दिला, भजन करण्याकरता दिला. म्हणून महाराजांनी सांगितलं, ज्याच्या करता दिला त्याच्या करताच वापर करण्याचा प्रयत्न करा. करा ना त्याच्याकरता वापर. कबीरदास महाराजांनी गोड वापर केला. कबीरदास महाराजांनी स्वतःच्या मुलावरती गोड संस्कार केले होते, गोड संस्कार केले होते. कबीरा, भगवंताचं अस्तित्व आहे, फक्त मानायला शिकले रे तू मानायला शिक, त्याच्यावरती विश्वास ठेव. का? त्याचे खूप उपकार आहेत आपल्यावरती, अगणित असणारे उपकार आहेत भगवंताचे आपल्यावरती, अगणित भगवंताचे उपकार आहेत. फक्त आपण त्याला मानत नाही. त्यातला एक महत्वाचा आणि छोटासा उपकार तुम्हाला भगवंताचा सांगून जाईल. ऐका, एक 80 वर्षाचे बाबा अचानक छातीमध्ये दुखू लागलं. छातीमध्ये कळ आली, हॉस्पिटलमध्ये नेलं, दाखल केलं, ॲडमिट केलं, वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट करून झाल्या. रिपोर्ट आले, रिपोर्टमध्ये असं निघालं, बाबांच्या हृदयाची एक ब्लॉक, ऑपरेशन काढावंच लागेल. 2.5 तासाचं ऑपरेशन आहे, 2.5 लाख रुपये खर्च आहे, लवकर ऑपरेशन करा. पोरांनी सांगितलं 10 लाख लागले तरी चालते, बाबा जगले पाहिजे. पेपर घेतले, सह्या केल्या, बाबांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. ऑपरेशन झालं, बाबा शुद्धीवरती आले आणि इकडं आले आणि 10 दिवसांनी बाबाला डिस्चार्ज भेटला. बिलाची पावती तयार झाली. बिलाच्या पावतीवरती लिहिलं होतं 2.5 लाख रुपये. बिल पाहिलं, बाबा डसाडसा रडू लागले. डॉक्टर धावत आले. डॉक्टरने सांगितलं, बाबा पाया पडतो, 2.5 लाख रुपये बिल झालं म्हणून रडू नका. का? नका रडू बाबा,
ऐका ना, तुमचं ऑपरेशन मोठं होतं, क्रिटिकल होतं, हृदयाची ब्लॉक होती, ब्लॉकेज काढण्याकरता मला मोठं ऑपरेशन करावं लागलं. बाबा ऐका, ते ऑपरेशन क्रिटिकल होतं, महत्वाचं होतं. 2.5 तास तुमचं हृदय सांभाळलं, त्याची फी मी 2.5 लाख रुपये घेतली. आज नसेल तर उद्या द्या, महिन्यानं द्या, 2 महिन्यानं द्या, 6 महिन्यानं द्या, नाही तर वर्षांनी द्या, पण 2.5 लाख रुपये बिल झालं म्हणून रडू नका. त्या बाबाने दिलेलं उत्तर फक्त घरी घेऊन जा, अख्खं कीर्तन विसरला तरी चालेल. बाबाने दोन्ही डोळ्यातलं पाणी, गालावरती आलेलं पाणी, ओघळलेलं पाणी पुसलं आणि डॉक्टरांना उत्तर दिलं. हात जोडून सांगितलं, डॉक्टर साहेब माफ करा, बोलतो मी तुम्हाला आज 2.5 लाख रुपये बिल केलं म्हणून मी रडतच नाही. मग बाबा रडण्याचं कारण सांगा. डॉक्टर साहेब माझं ऑपरेशन महत्वाचं होतं, क्रिटिकल होतं, 2.5 तास ऑपरेशन केलं, मी बरा झालो, तुम्ही 2.5 तास हृदय सांभाळलं, त्याची फी माझ्याकडनं 2.5 लाख रुपये घेतली. 2.5 तास माझं हृदय सांभाळलं, त्याची फी 2.5 लाख रुपये घेतली. मी एवढाच विचार करतोय, 2.5 तासाचे डॉक्टर साहेब तुम्ही 2.5 लाख रुपये घेतेत. जन्माला आल्यापासून वयाचं 80 वर्ष चालू आहे, विठेवरती उभा आहे ना पांडुरंग परमात्मा. त्या पांडुरंग 80 वर्ष झालं मला सांभाळतोय, एका क्षणाचा सुद्धा रुपया मागितला नाही. भगवंताचे आपल्यावरती उपकार आहेत. विठ्ठल 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 कधी कधी डॉक्टर मध्ये माणसामध्ये सुद्धा देव आहे, फक्त शोधण्याचा प्रयत्न करा. मी नेहमी सांगत असतो बघा, नेहमी सांगत असतो, दगडामध्ये मूर्ती घडवणं खूप सोपं आहे दादा. दगडामध्ये मूर्ती घडवणं खूप सोपं आहे, पण माणसामध्ये माणुसकी घडवणं खूप अवघड झाले. आता खूप अवघड झाले हो. दगडात मूर्ती घडवणं लगेच सोपं होईल, पण माणसांच्यात आता माणुसकी राहिली नाही, नी सोडून दिली. संतांच्या जीवनाचा विचार केला ना, कबीरदास महाराजांच्या घरी संत आले, भोजना करता काही नाही, मग कुणीच उष्ण देईना, मग काय करायचं, चोरी करायला ठरवलं. स्वतःच्या मुलाला घेतलं, चोरी केली आणि बाहेर निघले. चोरी करत असताना दुकानदारांनी चोरी करताना पकडलं. आता काय करावं, सापडलो तर नाव खराब होईल, काय करायचं. अर्ध शरीर बोगद्याच्या बाहेर आणि अर्ध आतमध्ये. दुकानदार इकडं वळतोय, बाप तिकडं वळतोय. कमालाने सांगितलं, बाबा एक काम करा, तिसरी कोयता पडलाय, तो कोयता घ्या, माझं मुंडकं छाटा आणि घेऊन जा मुंडकं घरी. का, मुंडकं नसल्यानंतर धडाला कोणी ओळखणार नाही, गावात बोबटा होणार नाही. अरे असणारा, प्रेम करणारा कितीही बाप असू द्या, पण संतांच्या सेवना करता माझ्या मुलाचं जीवन समर्पित झालं. डोळेमध्ये खळ दिशी अश्रू व्हायले. बापाने कोयता उचलला, मुलाचं मुंडकं कमालाने शिर खंडोनिया बोले, कमालाने शिर खंडोनिया बोले, कमालाने शिर खंडोनिया हेला, कमालाने शिर खंडोनिया सदमानवले दया लागे, सदमानवले दया लागे, कमालाने शिर खंडोनिया बोले, कमालाने शिर खंडोनिया बोले, कमालाने शिर खंडोनिया कमालाने शिर खंडोनिया. मला जगाचा विचार केला. जन्मदात्या मुलाचं शिर कापलं, घरी नेलं. संतांच्या भोजनाचा स्वयंपाक तयार झाला. आईनं पांढऱ्या वस्त्रामध्ये मूल गुंडळलं. 9 महिने 9 दिवस ज्याला सांभाळलं, पोटच्या लेकराचं मुंडकं बापाने कापून आणलंय. आक्रोश करून रडली नाही का. कबीरदास महाराजांची पत्नी येते, रात्रंदिवस मालकाची निस्वार्थीपणे भक्ती करत येते. झाकून ठेवलं, स्वयंपाक केला, संत जेवले, भजन झालं, संत झोपले. सकाळी उठले, काकडा झाला आणि संत निघण्याकरता निघाले. 4 पावलं संतांना सोडण्याकरता जाण्याकरता संत कबीरदास महाराज गावात जात आहेत. चौकातल्या झाडाला कमालाचा देह टांगून ठेवलेला आहे. संतांनी पाहिलं, भजनाचा आवाज आला आणि दिंडी हळूहळू पुढे निघाली. दिंडी पुढे निघाल्यानंतर फक्त धड आहे, शिर नाही. शिर नसणारं धड तारणी बांधून झाडाला अडकून ठेवलं. हळूहळू संत जसे जसे जवळ यायला लागले, ऐकण्याकरता तर कान नाही, मग ऐकलं कुठून. पण का, संतांच्या घरामध्ये जन्माला आलेला तो मुलगा आहे कमाल. कमालाला शिर नाही, पण धडाने फक्त एक आवाज ऐकला. आणि सौरभ महाराज, तो आवाज इतका गोड होता, त्या आवाजानं
अरे शीर नसणाऱ्या मुंडक्यानं, शीर नसणाऱ्या धडानं सुद्धा दोन्ही टाळे वाजवल्या. मग काय आवाज आहे होतो? कशाचं नाव आहे? एवढी ताकद आहे तरी कशात? त्या कान नसणाऱ्या शरीरानं धडानं टाळी वाजवायला सुरुवात केली. पण ते काय होतं? संतांच्या मुखामधून एक शब्द बाहेर पडला, एक गोड भजन बाहेर पडलं. त्या भजनाचा उच्चार त्याच्या कानावरती आला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय राम. हरे 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय राम. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी नावाचा जप ऐकला बाबा. शीर नसणाऱ्या धडानं टाळी वाजवली आणि संतांनी पाहिलं आणि चर्चा सुरू झाली. कोणाचा मुलगा? साध्या सुध्या माणसाचा नाही, कुठल्या तरी वारकरी संप्रदाय महान संतांचा मुलगा आहे. क्षणात पाहिलं कबीरदासाच्या डोळ्यात पाणी. कबीरदास महाराज, आम्ही बोलतो ना तोच डोळ्यात पाणी. कारण दुसरा तिसरा कुणाचा नाही, माझा मुलगा आहे. कमाल झालेली कानी सांगितली. कुठे शीर घरी. पुन्हा संत घरी गेले, शीर घेऊन आले. शीर घेऊन आल्यानंतर झाडावरनं देह टाकलेला, अडकवलेला काढला आणि काढल्यानंतर शिर उभा केलं आणि उभा केल्यानंतर धडावरती नुसतं शिर ठेवलं. क्षणामध्ये आहे असा कमाल जिवंत झाला. नामामने ज्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरेला कबीराचा. महाराज सांगतात तिसरा वर्ग आहे परमार्थ करतो, संसार करतो. अंतकरणातनं फक्त आणि फक्त परमार्थ. चौथा वर्ग आहे संसार करतोय, परमार्थ करतोय, अंतकरणात फक्त संसार. आणि तो वर्ग आहे तो मंडपामध्ये बसलेल्या तुमच्या आमच्या लोकांचा. आणि ह्या लोकांना प्रश्न पडला, काय करावं? भक्ती करावं का पोट भरावं? भक्ती केल्याशिवाय देव भेटणार नाही, संसार केल्याशिवाय माणसाचा जन्म पूर्ण नाही. सांग आम्ही काय करू? भक्ती करू का पोट भरू? लोक म्हणली हिथं तिथं चर्चा करण्यापेक्षा ऊन खूप आहे, 12 वाजलेत, आता फुलाचा टाइम झाला, फुलाच्या आधी पटकन जाऊ आणि नाथबाबांकडनं उत्तर घेऊन येऊ. सगळेच लोकांनी एकजूट केली आणि सगळेच वारकरी मंडळी निघाले. कुठं? पैठणला, जिथं शांतीचा सागर आहे माझे नाथबाबा. संत आहेत, श्रीमंत आहेत आणि शांत आहेत. ज्यांना 3 पदव्या लागू होतात ना. संतांमध्ये राजा, स्वामी एकनाथ माझा, संताचे सागर असणारे माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणावरती नतमस्तक. नाथ बाबा जीवन जगतोय. मग मनुष्य जातीमध्ये जन्माला आलो, पण राहायचं कसं समजलं नाही. एका प्रश्नाचं उत्तर द्या. नाथबाबांनी विचारलं, काय? जन्माला आलोय पण राहायचं कसं कळलं नाही. नाथबाबा सांगतात, काळजी नको, सांगून जाईल तुम्हाला. जन्माला आलाय ना, मग राहायचंय ना, मग राहा ना, पण कसं? अभंगाचं पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते कगुंतनिया रहती, 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 ते कगुंतनिया रहती. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, संसारी. नाथबाबांकडे संत गेले,
सांगितलं जीवनात जगताय ना, मग जीवन जगत असताना राहायचं कसं? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती. नाथ बाबा कुठपर्यंत तैसे असावे संसारी, जोरे प्राचनाची दोरी. नाही समजलं काळजी करू नका. दुसरं उदाहरण नाथ बाबांनी दिलं. वस्ती कर वस्ती आला, प्राप्त काळी उठून गेला. मग जीवन जगताना काहीच नका करू, काहीच नाही जमत नका करू काय, ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळ बाबा. तुम्ही काय करा, 28 झाले विठेवरती विश्वाचा बाप उभाय ना, त्याला शरण जावो. परिणाम शरण एका जनार्दन, आईसे असता भय कवन, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचनाची दोरी. विठोबा हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा रखुमाई. सर्वांनी टाळी वाजवायची. गोड देवाचं भजन सर्वांनी करायचंय. हरी जय जय जय, हरी जय जय जय, हरी जय जय जय, विठोबा रखुमाई. हरी जय हरी जय, हरी जय हरी हरी जय, हरी जय जय, हरी जय जय, विठोबा रखुमाई. हरी जय जय जय, हरी जय जय जय, हरी जय जय जय, विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय हरी जय जय, हरी जय 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 जय, हरी जय विठोबा रखुमाई. जय 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 जय, हरी जय जय जय, हरी जय जय जय, विठोबा रखुमाई. हरी जय हरी जय, हरी हरी जय, विठोबा रखुमाई. जय 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 जय, हरी जय जय जय, हरी जय जय जय, हरी जय जय जय, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 माऊली माऊली. कैलासवासी नंदू बन्सीलाल परदेशी नंदू काकांच्या ह्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेला हा एक दिवसीय नामयज्ञ कीर्तन सोहळा. महाराज सांगतात पिंडपदावरी दिला पुल्या करी, माझी झाले गयावर जे फिटले पितरांचे ऋण. ऋणामधून मुक्त होण्याकरता काकांच्या परिवारानं गोड असा असणारा हा आयोजित केला हा एक सोहळा आहे. बाप नावाचं गोड व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यामधून निघून गेलं. कुणाच्याही ध्यानी मनी नसताना अचानकपणे अकडीत घटना घडावी का? वृद्धप्त काळामध्ये माणूस गेला तर काही वाटत नाही. वृद्धप्त काळामध्ये माणूस निघून गेला काही वाटत नाही, पण तरुण अवस्थेमध्ये माणूस निघून गेला मनाला कुठंतरी दुःख होत असतं. फोटोमध्ये बघितल्यानंतर लक्षात येतं काही जीवन जगणं नाहीत अजून. आईच्या आकांक्षा आपण अपूर्ण आहेत आपल्या. का भरपूर काही करायचे संसार करता प्रपंच करता, पण आता राहणं शक्य होत नाही. काय करायचं? ईश्वरी सत्यपुढं तुमचा आमचा इलाज चालत नाही. शानामध्ये होत्याचं नव्हतं झालं. सुखाचा संसार सुरू आहे, माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं नाहलं. कुठंतरी विरधन पडावं आणि शानामध्ये ज्याच्याबरोबर 7 जन्मासार सुखाचा संसार करण्याची शपथ घेतली. एका जन्मामध्ये पतीनं साथ सोडावी आणि पतीच्या विना आयुष्यभर विधवापणाचं जीवन जगण्याचं काम त्या ताईंवरती आलंय. आज माझं नशीब असं आहे. काय करावं? गेलाय बाप निघून माझ्या जीवनामधला, आणि बाप निघून गेल्यानंतर किंमत कळते. आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. तो बाप आहे, तो बाप आहे. महाराज सांगतात आले देवाजीच्या मनात येथे कोणाची चाले ना. ईश्वरी सत्यपुढं तुमचा आमचा कुठल्याच प्रकारचा विलास या जीवनामध्ये चालणार नाही. आहे तोपर्यंत त्याला सांभाळण्याचा, बोलण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. काही काही लोकांच्या वरती असं दुःख पदरात पडत असतं, असं दुःख पदरात पडत असतं की त्याचा विचारही आपण करू शकत नाही. मी नेहमी सांगत असतो, काय माणसानं पाप केलं की लहानपणी आपले आईवडील कधी निघून जाऊ नये. अचानकपणे तरुण मुलाच्या खांद्यावरती संसाराची जबाबदारी टाकून क्षणामध्ये बाप निघून का जातो? एकाएकी केला मिरासीचा धनी. क्षणामध्ये बाप संसार प्रपंच मुलाच्या अंगावरती टाकून जातो. ही भोग नकोय देवा, नको हे आपल्याला भोग. आता ही आई बापाची असणारी शोकांतिका आहे बाबा.
का लोक फोर व्हीलरवर गाडीमध्ये कुत्र्याला फिरायला नेतात, मागाच्या शॅम्पूने आंघोळ घालून चांगल्या प्रकारची बिस्किट खायला घालतात. कुत्र्याला कशीही बिस्किट खायला घाला, कितीही बिस्किट खायला घाला, अरे चुकून जर शिफ्टीवरती पाय पडला तर कुत्रं चावल्याशिवाय राहत नाही. बापाला ना आईला फक्त फेकून भाकरी मारा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरून जात नाही. ही जात आई आणि बापाची आहे, ही जात आई आणि बापाची आहे. त्या बापाशी कधीतरी संवाद करा, त्या बापाशी बोलण्याचा प्रयत्न करा. करा ना 2 मिनिटं बापाशी बोला. अरे नाही बोलल्यानंतर किती अनर्थ घडतो मी सांगून जाईन. एक छोटीशी मुलगी बँकेमध्ये गेली, तिच्या खिशामध्ये 2 फ्रेंडशिप बँड होते. एक त्या बँकेच्या वॉचमनला बांधला, दुसरा हातात दिला. हे काय? काका मी तुमच्यावरती मनापासून प्रेम करते, वडिलांसारखं प्रेम करते, म्हणून हा फ्रेंडशिप बँड तुमच्या हातात बांधलाय, आणि दुसरा न्या आणि घरी न्या. तुम्ही काय करा, तुम्ही ज्याच्यावरती जीवनामध्ये प्रेम करता त्याच्या हाताला हा फ्रेंडशिप बँड बांधा, बघू काय होते ते. बापाने त्या वॉचमननं फ्रेंडशिप बँड एक हातात बांधला, एक खिशात ठेवला आणि काम करू लागला. 8:30 वाजता सुट्टी झाली, घराकडे निघाला. गाडी चालवतो पण विचार करतोय, हा फ्रेंडशिप बँड ज्याला बांधायचा आहे जीवनात मी त्याच्यावरती जास्त प्रेम करतो. 28 वर्षाचा बाळू नावाचा पोरगा घरामध्ये, शिक्षण भरपूर झाले, डिग्री घेतली, जॉब करत नाही, काम करत नाही, वाईट मुलाच्या संख्येमध्ये दिवसभर फिरतो, फक्त खाण्याकरता झोपण्याकरता घरात येतो. रोज सकाळ संध्याकाळ मुलासाठी भांडणं आहेत, रोज भांडणं आहे. मुलाला विचार करताना आता 8:30 पावणे 9 झाले आणि 10 मिनिटं बाकी आहेत 9ला. बापाचा पाय घरामध्ये पडला, बापाने बूट काढला आणि पाय आपटत आला. आईला सांगितलं, ए बोलव त्या बाळ्याला बाहेर. बाळ्या त्याच्या खोलीमध्ये होता, बाळ्याच्या कानावरती आवाज गेला. बाळ्याने विचार केला, झाली म्हणला कटकट चालू, कसा बसा दिवस गेलता. आता बाप आला, रात्रंदिवस म्हणला बडबड बडबड करणार. आता रोज उठायचं, बापासमोर जाऊन उभा राहायचं, शिव्या खायच्या, बोलणं खायचं, रोज झाले, कंठावून गेलो म्हणला, बस आजच्या दिवस आता इथनं पुढे बोलणं खायचं नाही. बाळ्याला सांगितलं, ए बाळ्या इकडे. आईनं ग्लास पाणी भरून आणला, आईला सांगितलं ग्लास बाजूला ठेव, त्याला माझ्या पुढं पाहिला. कसा बसा पाय आपटत आला. आल्यानंतर पुढं भरायला सांगितलं, बोला काय काम आहे. बापाने इकडं तिकडं बघितलं. आई बापाने काय केलं, खिशातला ब्रँड काढला, स्वतःच्या मुलाचा हात पुढे केला आणि हाताला ब्रँड बांधला. आईला काही समजलं नाही. आईने विचारलं, काय हो काय झालं. तिने सांगितलं, काहीच नाही, शाळेमध्ये एक छोटीशी मुलगी आमच्या साहेबांची ती आली होती, मग तिने माझ्या हातात एक फ्रेंडशिप बँड बांधला आणि दुसरा खिशात ठेवायला सांगितला. आणि तिने सांगताना असं सांगितलंय, जा पण तुम्ही ज्याच्यावर जीवनामध्ये जास्त प्रेम करता अशाच माणसाच्या हातामध्ये हा फ्रेंडशिप बँड बांधा. आता तूच मला सांग, हे कार्ट कसं जरी असलं, कितीही वाईट वागत असलं तरी ह्याच्यावर एवढं प्रेम करतो, एवढं जगात मी कुणावर प्रेम करण का. क्षणात मुलाने बापाच्या पायावरती मुंडकं ठेवलं, आक्रोश करून रडू लागला आणि बापाला सांगितलं, बाबा माफ करा, फक्त 2 मिनिटं उशीर झाला असताना, फक्त 2 मिनिटं. बाबा मी तुम्हाला दिसलो नसतो का. त्याने खिसा दाखवला, खिशामध्ये त्यांनी मित्राच्या दुकानात जाऊन विषयाची बाटली आणली होती, सांगितलं होतं, बाबा तुमच्या रोजच्या बडबडीला कंठाळून बाबा मी औषध पिऊन आत्महत्या करणार होतो. 2 मिनिटं जर उशीर झाला असता तर आपली गाठ भेट झाली नसती. 2 मिनिटाचा संवाद माणसाचं जीवन बदलू शकतो. म्हणून त्या बापाला सांभाळण्याचा प्रयत्न करा. बोलण्याकरता भरपूर आहे पण आपल्याला घड्याळ थांबण्याकरता तयार नाही. जाता जाता एवढं सांगावंसं वाटतं, कौन सी चीज है दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है यहाँ, लेकिन माँ बाप नहीं मिलती. जगाच्या बाजारात सगळं काही विकत भेटेल, विकत भेटणार नाही ती आई आणि बाप. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो बघा, आई बापाचा जर विचार केला, भगवंताला प्रत्येकाच्या घरामध्ये जाणं शक्य होत नव्हतं. बाबा भगवंताला प्रत्येकाच्या घरामध्ये जाणं शक्य होत नव्हतं, म्हणून त्याने सगुण साकाराला 2 रूप आणलं. त्या रूपाचं नाव आहे आई आणि दुसरं म्हणजे बाप. ये तो सच है कि भगवान है, धरती पे रूप माँ बाप का, इस विधाता की पहचान है, इस दादा की पहचान है. महाराज सांगतात, आई ही देव स्वरूप आहे, बाप हा देव स्वरूप आहे. डोंगराआड गेलेला सूर्य उद्या दिसेल, मातीआड गेलेला बाप आपल्याला दिसण्याकरता कधीही तयार होणार नाही. म्हणून त्या बापाला समजून उमजून घेण्याचा प्रयत्न करा, बोलण्याचा प्रयत्न करा. निघून गेला बाप, पण बाप निघून गेल्यानंतर काही नाही, पण बापाचं पुण्यस्मरण घालून आपल्या हातानं अन्नदान ज्ञानदान वस्त्रदान व्हावं, हीच इच्छा या परदेशी परिवारानं मनामध्ये संकल्पित केली. आणि संकल्पित केल्यानंतर बापाच्या ऋणामुक्त होण्याकरता गोड असा अट्टास केला. आपल्या आपल्याजवळ पुष्प आहेत, आता आरती होईल. आरतीच्या आधी आपल्याला अभंग घ्यायचा, पुष्पवृष्टी करायची आणि कार्यक्रमाचा समारोप करायचा. जाता जाता एक वाक्य सांगून जाईन. परदेशी परिवारात आमच्या दादानी मला फोन केला, महाराज आमच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे. मी तारीख लिहून घेतली, पण अनावधानाने 8-10 दिवसानंतर असं झालं, डायरी बघितल्यानंतर लक्षात आलं, आज माझ्याही वडिलांची 12वी पुण्यस्मरण आहे. आज माझ्या घरी जास्त लांब नाही, भिगवण स्टेशनला 2.5 ते 3 किलोमीटर, 3 दिवस झालं माझ्या घरी. वडिलांच्या 12व्या पुण्यतिथीच्या निमित्त त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह आहे. आज 6 ते 8
हरिभक्तपरायण श्यामसुंदरजी महाराज जवळे यांचं काल्याचं कीर्तन होईल आणि बरोबर 9 वाजता महाप्रसाद झाल्यानंतर 9 वाजता महाराष्ट्राचे भारुड सम्राट आमचे जिवलग मित्र सावता महाराज फुले संसर यांचा भारुडाचा कार्यक्रम होईल. जरी कुणाला निमंत्रण नसेल तर मी ह्या नारदाच्या गादीवरून प्रत्येकाला निमंत्रण देतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी कार्यक्रमाला हजर राहा आणि कार्यक्रमाचा आनंद घेऊन काल्याचा महाप्रसादाचा लाभ घ्या. एवढीच पांडुरंगाची प्रार्थना. जाता जाता एक वाक्य सांगून जाईन. महाराज सांगतात भगवंताची पूजा करून आईबाप कधी भेटत नाही. आईबापाची सेवा करून बघा. जगाचा मालक तुमच्या घरी येऊन तुमच्या घराची पंढरी झाल्याशिवाय राहणार नाही. एकच वाक्य सांगून जाईन. येता येता गाडीमध्ये फक्त एक फेसबुकला एक लेख वाचला. लेख असा होता, एका मुलीनं मुलाला प्रश्न केला, आई बापाला सांभाळण्याविषयी तुझं काय म्हणणं आहे? आई बापाला सांभाळण्याविषयी तुझं काय म्हणणं आहे? त्या मुलीनं दिलेलं उत्तर फक्त घरी घेऊन जा. ती मुलगी त्याला मुलाला सांगते, दादा ऐक ना, अरे मला वाटतं भारत सरकारने आई बापाला सांभाळायचा अधिकार जर मुलींना दिला असता, मला नाही वाटत महाराष्ट्रात कुठं वृद्धाश्रम पाहायला भेटला असता. ऐका, त्या मुलीनं मुलाला सांगितलं, दादा मला वाटतं भारत सरकारने आई बापाला सांभाळायचा अधिकार जर मुलींना दिला असता, मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये कुठं वृद्धाश्रम पाहायला भेटला असता. त्या मुलानं दिलेलं उत्तर फक्त महिला भगिनी तुम्ही घरी घेऊन जा. तो मुलगा त्या ताईला सांगतो, ताई तुझं म्हणणं बरोबर आहे. तुला वाटतं भारत सरकारने आई बापाला सांभाळायचा अधिकार मुलींना दिला असता ना, महाराष्ट्रात वृद्धाश्रम पाहायला भेटला नसता. ताई तू उद्या मोठी होशील, तुझं लग्न होईल, दुसऱ्याच्या घरी नांदायला जाशील. ज्या घरामध्ये नांदायला जाणारे ना ताई, त्या घरामध्ये नांदायला गेल्यानंतरनं तुझं लग्न होईल आणि त्या घरामध्ये सासू सासरे आहेत. त्या सासू सासऱ्याचा तू आई बापाच्या अंतकरणाने जर सांभाळ केलं ना ताई, तर मला वाटतं महाराष्ट्रात काय घेऊन बसली, भारतात तुला सुद्धा कुठं वृद्धाश्रम पाहायला भेटला नसता. तुकाराम 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 चाललेली सेवा पंढरीश बनता पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित. माऊली माशू ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबाराय सकल संतांच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी सेवेला प्रेम देत असताना महाराज सांगतात, मज पामर आहे काय थोर पण पायाची वाट पायवरी. मी कोण आहे पायाती चप्पली असं समजा. बोलता बोलता कुठं चुकली असेल, तुमच्या जवळच्या आई बापाच्या अंतकरण आलेले करायला माफ करा आणि परत आपल्या पायाचं स्थान द्या. 10-15 मिनिटं कीर्तन सुटण्याकरता उशीर झाला, पण 10:30 वाजता कीर्तन सुरू झालं. तांत्रिक काही अडचणी असतात, त्याच्यामुळं 10-15 मिनिटं तुमचा वेळ घेतला. चरणाला स्पर्श करून माफी मागतो. उपस्थित सर्वच गायनाचार्य महाराज मंडळी आहेत, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो. अक्षयदादा आमची सिस्टीम ऑपरेटिंग करण्याकरता आहेत. सगळ्याला आपल्याला नव्यानं पुन्हा कीर्तन पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्याकरता ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल, यूट्यूबवरती नाव टाकलं, कीर्तनकाराचं नाव टाका किंवा चॅनलचं नाव टाका, हे कीर्तन आपल्याला पुन्हा पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्याकरता, शूटिंग करण्याकरता आमचे रोहित दादा आहेत, मृदुंगाचार्य सौरभ महाराज, आमचे गायनाचार्य वेणेकरी बाबा, तुम्ही सगळे सदस्य बाब, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो आणि याच ठिकाणी सेवेला पुनराम. फुलं घ्या, उठून उभा राहा, घरातील मंडळी सगळे पुढे या. एक अभंग होईल, पुष्पवृष्टी होईल आणि क्षणार्धामध्ये आरती होईल. आम्ही